से ये वेबिनार ये टीचर से ये वेबिनार छूट जाए, इसलिए हमने तुरंत इसको वेब फेसबुक पे लाइक और इसीलिए ही हमने इसको ये सोच के कि भाई कोई टीचर छूट ना जाए, तो आज का ये जो वेबिनार है वो हम लाइव ब्रॉडकास्ट कर रहे हैं फेसबुक पर। फेसबुक पे लिंक अभिषेक ने डाली थी। अभिषेक, कैन आई रिक्वेस्ट यू टू प्लीज वंस अगेन पोस्ट इट ऑन द चैट प्लीज फॉर एवरीबॉडी। तो वैसे अभी तो सब लोग ज्वाइन कर सकते हैं, लेकिन अगर किसी को दिक्कत हो रही है जूम में, अगर हमारी आवाज नहीं आ रही, तो फेसबुक लाइव पे कनेक्ट कर सकते हो आप। और वहाँ पे तो आपको कोई प्रॉब्लम नहीं आना चाहिए, फेसबुक पे आपको आवाज आनी ही चाहिए। ओके, ये जूम का जो फीचर है, क्योंकि जूम थोड़ा अलग टेक्नोलॉजी में बना हुआ है, तो उसकी ऑडियो की जो सेटिंग है वो करनी पड़ती है। और आप ये जो फेसबुक की जो लिंक है जो अभिषेक ने अभी भी डाली हुई है, हमारे टीम मेंबर है अभिषेक, वो आप अपने जो फेलो टीचर्स है, दूसरे टीचर्स है, उनके साथ भी शेयर कर सकते हो आप। Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon, Rajesh ji. Just one more minute to go and then we'll start. నేను అనే అవ్వచ్చు ఎప్పుడు ఏమీ నచ్చలేదు నాకు। सर आप सबको म्यूट कर दीजिए सर, जब शुरू होगा वेबिनार तब। हाँ मैडम, बिल्कुल कर देंगे। हम लोग ऑलमोस्ट एवरी वीक वेबिनार करते हैं और हमारा काम ही होता है सबको म्यूट करना। मैं अभी भी कंटिन्यू सबको म्यूट करते आ रहा हूँ। अगर अपने आप खुद म्यूट हो जाएंगे तो सर को करने की जरूरत नहीं है। अगर आपको बिल्कुल ओके, तो ओके, सो इट इज 4:35 एंड आई थिंक वी शुड स्टार्ट नाउ। अरे लोग जुड़ते जा रहे हैं और उनकी आवाज आते जा रहे हैं। एक बेटा, सबको मैंने वापस म्यूट कर दिया। 307 लोग आई थिंक, सॉरी आई एम, लेकिन जिस तरह से लोग जुड़ रहे हैं, आई थिंक वी शुड वेट फॉर 2 more minutes. Good evening, sir. Shilpa Hello. ji, good evening. Good afternoon, Shilpa ji. Yes, sir. If you can make me co-host, I can manage that, sir. आपको कर दिया है मैडम को। Okay, thank you. हाँ, वैसे आप चिंता मत करिए, हम लोग अभी एकदम एक्सपर्ट हो गए हैं। और किसने अच्छा गाना लगाया है। ओके, चलो, आई थिंक वी शुड स्टार्ट नाउ, लेट्स नॉट वेस्ट द टाइम। सो नमस्ते, Abhishek, can you allow me to share the screen please? Okay, I can share the screen now. Okay, thank you Abhishek. Namaste, good afternoon everybody, all the teachers, and नमस्ते सारे टीचर्स हिंदी में। और क्योंकि आज का जो वेबिनार है वो मराठी में है, तर सर्व टीचरांना माझा नमस्कार। SR दळवी फाउंडेशनच्या वतीने मी डॉक्टर नयन बेडा आपला सर्वांचा मी स्वागत करत आहोत या आजच्या वेबिनारमध्ये। महत्त्वाचा विषय आहे आज महाराष्ट्राचा टीईटी। ओके, आणि 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या दिवसाच्या निमित्ती मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। जे काही टीचर्स इकडे नवीन आहे, म्हणजे आमचे पहिले कुठल्या वेबिनारमध्ये जोडलेले नाहीत, ते नवीन टीचर आहेत, त्यांच्यासाठी SR दळवी फाउंडेशन हे एक नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, जे सीता दळवी आणि रामचंद्र दळवी यांच्या दोघं हजबंड वाईफ आहेत। हे दोघं हा जो फाउंडेशन तो चालू केला आहे, एकच लक्ष आहे त्यांचा, शिक्षकांचा एम्पॉवरमेंट, म्हणजे टीचर्स एम्पॉवरमेंट अँड टीचर्स वेलफेअर, मराठीत त्याला बोलू आपण टीचर्सच्या कल्याणासाठी हे स्थापित केलेलं आहे। आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला कृपा करून सर्वांना सांगतो की आमचं जे वेबसाईट आहे www.srdalvifoundation.com याची भेट घ्या
आणि आमचे जे फाउंडेशन आहे त्यांचे जे काही काम आहे की आम्ही जे काही करतो त्याची अधिक माहितीसाठी तुम्हाला तिकडे सगळी माहिती मिळेल आमच्या वेबसाईटवरती. आता शिक्षकामध्ये टीईटी बद्दल खूप गोंधळ आणि चिंता निर्माण झालेली आहे. आम्ही काही दिवसा अगोदर एक ओपन माईक म्हणून आम्ही एक सेशन करतो टीचरांसाठी हर महिन्याला. आणि मागच्या ओपन माईक मध्ये आम्हाला हे आढळलं की टीईटी एक म्हणजे बरंच कन्फ्युजन आहे, कन्सर्न आहे, म्हणजे चिंता आहे टीचरांना. आणि आम्ही नक्की केला की हा वेबिनार आपल्याला करायलाच लागेल टीचरांसाठी. आणि आमची जे एक टीचर आहे आमचे संगती जोडलेली आहेत, टीचर आहे शिल्पा गोरे मॅडम. ओके, एकदम उत्साही टीचर आहेत, आम्हाला फार सपोर्ट करतात. आणि त्याने आम्हाला जोडला डॉक्टर उर्मिला पाटील, त्यांचा नंबर दिला आम्हाला. आणि मी डॉक्टर उर्मिला संगती मी फोनवरती वार्ता केली आणि लगेचच त्यांनी सांगितलं ठीक आहे मी वेबिनार करायला तयार आहे. तर ते आता आपल्या संगती आहेत. आणि डॉक्टर उर्मिला थँक्यू सो मच. विदाउट थिंकिंग आपने एक बार भी नहीं सोचा, एक वेळा भी तुम्हाला विचार नाही आला, तुम्ही सांगितलं ओके 15 ऑगस्टला आपण करू. दिवस आहे, तुम्हाला सुट्टी असतात, सगळ्यांना सुट्टी असते, पण तरीही तुम्ही आजच्या दिवशी हा वेबिनार करण्यासाठी हा म्हणाले, त्याच्यासाठी माझा आभार तुम्हाला. सॉरी माझी मराठी एकदम थोडा गडबड असतात, गोंधळ असतात, पण आय अंडरस्टँड की आप लोगों को समझ आता होगा, तुम्हाला कळेल मी काय बोलतो ते. आय होप सो. डॉक्टर उर्मिला पाटील हे प्रख्यात प्राध्यापक आहेत आणि त्याने मास्टर्स आर्ट्समध्ये केले आहेत. आणि त्यांचे जे मेजर सब्जेक्ट आहेत ते आहेत मराठी, इतिहास आणि समाजशास्त्र. त्यांनी एम.एड. बी केलं आहे आणि त्यांनी पी.एच.डी. केलं आहे. 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे उर्मिलाजींना. आणि आता ते बरेच टीचरांना मदत करतात. आपले जे ज्ञान आहे ते सर्वांना ते डिस्ट्रीब्यूट करतात, बरंच छान करतात. आणि इट्स माय ऑनर उर्मिलाजींच्या स्वागत करण्याचा माझा सन्मान आहे. थँक्यू उर्मिलाजी टू बी पार्ट ऑफ विथ दिस वेबिनार. आता मी माईक उर्मिलाजीला देतो, पण त्याच्यापूर्वी मला खाली एकच सांगायचं आहे, जे काही लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी या वेबिनारच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल पार्टिसिपेशनच्या. आणि त्याची जे काही माहिती आहे ते आम्ही वेबिनारच्या अंतिम मध्ये म्हणजे लास्ट मध्ये आम्ही कसं ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल ते आम्ही सांगणार. तर प्लीज बी अवेलेबल लास्ट पर्यंत तुम्ही राहा. आणि आता उर्मिलाजी आणि ओव्हर टू यू उर्मिलाजी. आय होप माझे मराठी तुम्हाला सगळ्यांना कळेल असणार. उर्मिलाजी ओव्हर टू यू. थँक्यू सर. आणि छान मराठी बोलताय तुम्ही, आम्हाला सर्वांना सर्व समजलेलं आहे. आणि प्रथम नमस्ते सर. आणि प्रथम मी एस.आर. दळवी फाउंडेशनचे मी आभार मानते. डॉक्टर नयन सर यांचे मी आभार मानते. तसेच डॉक्टर गोरे आपलं टीचर गोरे मॅडम यांनी याच्यासाठी माझी नियुक्ती केली आणि आमचं बोलणं झालं. आणि आपल्या या वेबिनारसाठी जे सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत, काही प्राध्यापक आहेत, प्राचार्य सुद्धा आहेत, काही शिक्षक आहेत आणि जे भावी टीईटी परीक्षा देणार आहेत, ज्यांचं बीएड पूर्ण झालेलं आहे आणि जे बीएड करत आहेत, तर असे अनेक विद्यार्थी आहेत. तर या सर्वांचं मी आपल्या या वेबिनारच्या निमित्तानं स्वागत करते आणि आभार सुद्धा सर्वांचे मी मानते. आणि आता आपल्या वेबिनारला आपण सुरुवात करूया. शॅल आय स्टार्ट सर? येस ओव्हर टू यू उर्मिलाजी. ओके. हा, टीचर आतुरताने वाट बघतात तुमचं ओके. फर्स्ट मी आपला सर्वांना सांगू इच्छिते की टीईटी म्हणजे काय. फर्स्ट मी तुम्हाला सर्वांना सांगते की टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. सर फर्स्ट स्लाइड दाखवा. ओके सर. फर्स्ट मी सांगते तुम्हाला सर्वांना की टीईटी म्हणजे काय. तर टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. तर याची सुरुवात केव्हा झाली, तर सुरुवात साधारणपणे 2013 पासून झालेली आहे. आतापर्यंत एकूण 6 वेळा सीईटी झालेली आहे, सॉरी टीईटी परीक्षा झालेली आहे.
आणि याची जी आयोजनाची जबाबदारी आहे ती विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावरती आहे. आता नुकतीच याची ऍड निघालेली आहे आणि थोडंसं मी ऍड बद्दल तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की 3 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत याची वेळ आहे फॉर्म तुम्ही भरण्याची. आणि तुमची जी परीक्षा आहे ती 10 ऑक्टोबरला आहे. 10 ऑक्टोबर दिवशी तुमचा सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तुमचा पेपर 1 आहे आणि पेपर 2 जो आहे तो 2 ते 4:30 पर्यंत आहे. विद्यार्थी मित्र आजच्या आपल्या वेबिनारमध्ये आपण टीईटी म्हणजे काय, टीईटीची वैधता, त्याचबरोबर टीईटीचं महत्त्व, का टीईटी परीक्षा देणं गरजेचं आहे, त्याचा सिलेबस कोणता आहे. तर ह्या बऱ्याच गोष्टींची आज आपण आपल्या वेबिनारमध्ये चर्चा करणार आहे. तर मला मला तुम्हाला सर्वांना असं सांगायचं आहे की तुम्ही सर्व पॉइंट व्यवस्थित सगळे ऐकून घ्या शेवटपर्यंत आणि मग नंतर तुम्हाला एखादा डाऊट जर असेल तर तुम्ही तो मला विचारा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, नंतर आपण त्याचं उत्तर देऊया. पण प्रथम अगोदर तुम्ही सर्व जी माहिती मला तुम्हाला सगळ्यांना द्यायची आहे ती तुम्ही सगळ्यांनी अगोदर व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. कारण टीईटी बाबत जसं मगाशी नयन सर म्हणाले की बराच गोंधळ आहे. म्हणजे कसा अभ्यास करायचा? खूपच टीईटी परीक्षा अवघड आहे का? तर तसं बिलकुल नाहीये. टीईटी परीक्षा ही आपण अभ्यास करण्यावरती अवलंबून आहे आणि त्याचा कुठल्याही पद्धतीचा इश्यू न करता आपण व्यवस्थित त्याचं स्वरूप समजून घेतलं आणि आपण त्या पद्धतीने त्याला सामोरे गेलो, तर कुठल्याही पद्धतीचं अवघड नाही. मी स्वतः टीईटी दिलेली आहे. मी टीईटी पास आहे. टी-आय-टी टेट दिलेली आहे. सेट एक्झाम झालेली आहे. माझी पी-एच-डी झालेलं आहे. त्यामुळे या सर्व परीक्षांचा आम्हाला अनुभव आहे. तर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं न गोंधळून जाता तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि यासाठी सर्वात प्रथम तुम्ही अगोदर टीईटीचं महत्त्व काय आहे ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाईड. तर आता टीईटी का करणं गरजेचं आहे? तर जो आपला बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 झालेला आहे. तर त्याच्यातील तरतुदीनुसार सर्व प्राथमिक शिक्षकांच्या करिता इयत्ता 1ली ते 8वी प्राथमिक शिक्षण शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी. तर याच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला 1ली ते 8वी साठी शिक्षक म्हणून जॉब करण्यासाठी जर तुम्ही टीईटी पास असाल, उत्तीर्ण असाल, तरच तुम्ही जॉब करू शकता. प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1ली ते 8वीचं शिक्षण देणाऱ्या सर्व शाळांमध्ये हा नियम लागू केलेला आहे. आता प्राथमिक शिक्षण म्हणजे कुठं? तर जे सर्व व्यवस्थापनाच्या शाळा असतील म्हणजे मॅनेजमेंटच्या सर्व माध्यमे उदाहरणार्थ मराठी माध्यम आहे, इंग्रजी माध्यम आहे, उर्दू माध्यम आहे. त्याच्यानंतर सर्व परीक्षा मंडळे अनुदानित किंवा विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित. तर या पद्धतीनं ज्या सर्व शाळा आहेत की जिथं 1ली ते 8वीचं प्राथमिक शिक्षण दिलं जातं, तर त्या सर्व ठिकाणी टीईटी उत्तीर्ण पात्र असलेला शिक्षकच तिथं त्या जागेसाठी म्हणजे शिक्षक म्हणून अध्यापन करण्यासाठी ॲप्लिकेबल होऊ शकतो. नेक्स्ट. विद्यार्थी मित्र आता आपण सर्वात प्रथम या 1ली ते 8वीची जे तुम्हाला टीईटी द्यायची आहे, तर त्याचा आपण पहिल्यांदा आराखडा समजून घेऊया. आराखडा म्हणजे काय? तर पेपर किती द्यायचे आहेत आणि कुठल्या इयत्तेसाठी कोणी कुठला पेपर द्यायचा आहे. तर इथं इयत्ता 1ली ते 5वी साठी पेपर 1 असणार आहे आणि 6वी ते 8वी साठी पेपर 2 असणार आहे. आणि जे विद्यार्थी तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छिते की दोन्ही स्तरासाठी पेपर जे देऊ शकतात, तर त्यांनी ते दोन्ही ह्याला स्तराला ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. पेपर 1ला आणि पेपर 2ला सुद्धा. नेक्स्ट स्लाईड सर. हॅलो, मला की तुमचा आवाज नाही येत. येते का सर? हा, आता आला, आता आला, आला आला. हं. शिक्षकांची जी शैक्षणिक व व्यावसायिक वार्ता आहे म्हणजे विद्यार्थी मित्र जो आपण टीईटीचा फॉर्म भरणार आहे. एकच मिनिट सर.
हॅलो. हॅलो, आवाज येतोय सर? हॅलो, आवाज येतोय सर? येस मॅम. येस मॅम. हा, Yes, ma'am. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तर पेपर 1 आणि पेपर 2 याच्यासाठी तुम्ही सर्वांनी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणजे नेमकं काय? आणि तुम्ही तुमचं शिक्षण कुठल्या पद्धतीचं आहे आणि तुम्ही कुठल्या पेपरसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर याच्यामध्ये 25 फेब्रुवारी 2019चा जो जी-आर झालेला आहे विद्यार्थी मित्रो, त्याच्यामध्ये त्यांनी काही नियम दिलेले आहेत आणि ते नियम मी तुम्हाला आता सर्वांना सांगत आहे. पेपर नंबर 1 पहिली ते 5वी या वर्गासाठी सर्व मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी 12वी उत्तीर्ण किंवा डी-एड 12वी उत्तीर्ण बरोबर डी-एड परीक्षा असणं उत्तीर्ण गरजेचं आहे. आता मान्यताप्राप्त मंडळाची किमान सॉरी, जरा रेंजचा प्रॉब्लेम यायला सर. हॅलो. हा, ओके ओके. हा, रेंजचा प्रॉब्लेम आलाय. अच्छा, म्हणजे मला वाटलं तुम्हाला खोकला आला की काय, म्हणजे तुम्हाला नाही, काही. सुरुवातीला आलेला आणि पुन्हा नंतर मला जॉईन होऊन आवाज हे झाला. ओके, ठीक आहे हा, सर. नाही तर एक पाणीचा ग्लास बाजूला ठेवा, नाही तर तुमचा. हो 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 सर. तब्येत बरोबर आहे ना तुमची डॉक्टर? हो, तब्येत सर बरी आहे, पण जरा ओके दगदग ओके. झाली 2-3 दिवस झाले खूप. अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक आहे ठीक ओके आहे, सर, ओके. ओके. तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की पेपर नंबर 1 साठी कोणतेही विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकतात. तर हे तुम्ही सर्वात प्रथम अगोदर लक्षात घ्या. ज्यांचं 12वीचं शिक्षण झालेलं आहे आणि जे डी-एड आहे, तर ते विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकतात. मान्यताप्राप्त मंडळाची जी आपली 50% गुणांच्या सह उच्च माध्यमिकची परीक्षा आहे ती आणि 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील परीक्षा. तर आता ही 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील परीक्षा म्हणजे काय? तर BEIED म्हणजेच विद्यार्थी मित्र याचा लॉंग फॉर्म असा आहे, की जी प्राथमिक शिक्षणातील जी पदविका आहे, तर त्याचा हा लॉंग फॉर्म आहे बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. हा दुसरा ऑप्शन आहे. आता तिसरा ऑप्शन कोणता आहे? तर मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांच्या सह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील पदविका. ही परीक्षा जर तुम्ही विशेष शिक्षण म्हणजे स्पेशल एज्युकेशन मध्ये जर केलं असेल आणि त्याला जर NCTची मान्यता त्या संस्थेला असेल, तरी पण तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा महत्वाचा गोंधळ आहे, की नेमकं आम्ही पहिल्या पेपरला ऍप्लिकेशन करायचं का दुसऱ्या पेपरला? तर पहिल्या पेपरला आपण ऍप्लिकेशन करण्यासाठी अर्हता कुठली आहे, शैक्षणिक आणि अर्हता व्यावसायिक ही आपण पाहत आहे. आता हे 3 ऑप्शन मी तुम्हाला सांगितले. तर हे 3च ऑप्शन पुरेसे नाही, तर ह्याच्यापेक्षा अजूनही काही ऑप्शन आहेत. पुढची स्लाईड दाखवा. आता अजून कोणती आहे याच्यासाठी तर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र 2 वर्षाची पदविका परीक्षा उत्तीर्ण. हा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असेल आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी-एड परीक्षा असेल. तर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आता हा करंट इश्यू आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही गोष्ट समजून घ्या, की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आता 50% गुणांच्या सह आणि ज्यांचं बी-एड तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात, तर असे विद्यार्थी सुद्धा पेपर नंबर 1 साठी ऍप्लिकेशन करू शकतात.
बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आमचं आता बीएड पूर्ण झालंय म्हणजे आम्ही पेपर 2 ला ऍप्लिकेशन करू शकतो. तर नाही, तर तुम्ही पेपर नंबर 1 ला सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता. फक्त ज्यावेळी तुमची नेमणूक होईल पवित्र पोर्टल कडून, त्यावेळी तुम्हाला तिथं एक 6 महिन्याचा ब्रिज कोर्स करावा लागणार आहे. इथं त्यांनी GR मध्ये दिलेलं आहे की जे उमेदवार बीएड ही पात्रता पूर्ण करत असतील त्यांचा विचार नियुक्ती संदर्भात इयत्ता 1ली ते 5वी वर्ग अध्यापनासाठी शिक्षक म्हणून करण्यात येईल. परंतु 6 महिन्याच्या राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेच्या प्राथमिक शिक्षणशास्त्रातील अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे. तर ही अतिशय महत्त्वाची नोंद आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हे तुम्ही लक्षात ठेवा की ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे आणि ज्यांनी बीएड पूर्ण केले तर असे विद्यार्थी तुम्ही पेपर नंबर 1 ला नक्की ऍप्लिकेशन करू शकता. आणखी एक ऑप्शन आहे इथं की टीसीएच म्हणजे काय, तर जे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भाग जो आहे तर तिथं जे 865 जी गावं आहेत तर तिथं एक परीक्षा घेतली जाते टीसीएच. तर ती जी परीक्षा नाही ती सुद्धा पेपर नंबर 1 साठी ऍप्लिकेशन करू शकतात. तर विद्यार्थी मित्र टोटल मी तुम्हाला 6 ऑप्शन सांगितले आणि 6 पैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही पेपर नंबर 1 साठी टीईटी परीक्षा देण्यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. नेक्स्ट, आता पेपर नंबर 2. तर पेपर नंबर 2 साठी सर्वात प्रथम तुम्हाला मी विषय जो आहे की आपल्या भाषा आहेत इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, तर ह्या ज्या सर्व भाषा आता इथे मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर ह्या सर्व भाषांच्यासाठी कुठली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सर्वात प्रथम सांगते. विद्यार्थी मित्र पेपर नंबर 2 ला जशा भाषा आहेत तसे तुमचे इतरही विषय आहेत. कोणते, तर गणित आहे त्याच्यासाठी वेगळी पात्रता आहे, त्याच्यानंतर विज्ञानासाठी वेगळी पात्रता आहे, सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, तर हे विषय यांच्यासाठी वेगळी पात्रता आहे. तर त्याच्यानुसार टक्केवारी वेगळी आहे. पण आता आपण सध्या तरी विषयांच्यासाठी बघूया. विषयांच्यासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी अंतिम वर्षात संबंधित विषयात किमान 50% गुण असतील तर असे उत्तीर्ण विद्यार्थी आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड विशेष शिक्षण. आता थोडंसं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. याचा अर्थ असा आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की बीएड ला आहे तर फक्त आम्ही पेपर 2 लाच ऍप्लिकेशन करू शकतो आणि ज्यांचं विद्यार्थी मित्र डीएड झाले त्यांना असं वाटतं की आम्ही फक्त पेपर नंबर 1 ला ऍप्लिकेशन करू शकतो. तर तसं नाहीये, इथं दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी की ग्रॅज्युएशन ज्यांचं आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेचा 2 वर्षाचा प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा म्हणजे डीएड पूर्ण केलेला आहे आणि ज्यांनी बीएड पूर्ण केलेलं आहे म्हणजे ग्रॅज्युएशन आणि डीएड, ग्रॅज्युएशन आणि बीएड आणि ग्रॅज्युएशन आणि बीएड हे स्पेशल एज्युकेशन. तर असे इथं 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांचं डीएड पूर्ण झालेलं आहे तर ते विद्यार्थी पेपर नंबर 2 साठी नक्की ऍप्लिकेशन करू शकतात. नेक्स्ट, आता आणखी तिथं तुम्हाला पर्याय असा की ज्यांचं राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002 च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील किमान 45% गुणासह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी जर असेल बीएड उत्तीर्ण तर ते विद्यार्थी पेपर नंबर 2 ला ऍप्लिकेशन करू शकतात. एनसीटीच्या रूलनुसार सन 2014-15 पासून बीएड हे 2 वर्षाचं झालेलं आहे. त्यामुळे बदललेला सिलेबस सगळीकडे आहे. पण त्यापूर्वी बीएड हे 1 वर्षाचं होतं. त्याला अनुसरून ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे आणि ज्यांची बीएड डिग्री पूर्ण आहे 1 वर्षाची ते पेपर नंबर 2 ला नक्की ऍप्लिकेशन करू शकतात. मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांच्या सह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की BE आहे ED म्हणजे बॅचलर इन एलिमेंटरी एज्युकेशन जर उत्तीर्ण असतील किंवा 4 वर्षाची BA BEd परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असेल तर ते विद्यार्थी पेपर नंबर 2 साठी ऍप्लिकेशन करू शकतात. त्याचा अर्थ असा विद्यार्थी मित्र
की ज्यांचं 12वीचं शिक्षण झालेलं आहे 50% गुणांनी उत्तीर्ण आणि त्यांनी 4 वर्षाचा प्राथमिक शिक्षण शास्त्र पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेला आहे, 4 वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे, ते ऍप्लिकेशन करू शकतात. किंवा ज्यांचं 12वी झालेलं आहे आणि ज्यांनी BA BEd हा इंटिग्रेटेड कोर्स केलेला आहे, एनसीटीच्या अंडर ज्या कॉलेजेस आहेत, मान्यताप्राप्त ज्या संस्थेतून कॉलेजेस चालवले जातात किंवा जे आपले रिजनल आहेत NCERTचे, तर असे विद्यार्थी सुद्धा या पेपर नंबर 2 साठी ऍप्लिकेशन करू शकतात. नेक्स्ट स्लाइड. आता आपण सर्वात महत्वाचं बघूया की पात्रता किती आहे, गुण किती आहेत, की किती गुण आपल्याला या टीईटी परीक्षेला मिळाल्यानंतर आपण पास होऊ शकतो. किती मार्काचा पेपर असणार आहे आणि किती वेळ असणार आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. आता आपण इथे लक्षात घेऊया की जे विद्यार्थी टीईटीला फॉर्म भरणार आहेत आणि ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्यापैकी जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग, परत इतर मागास, हे जे सर्व आहेत तर यांना 55% गुण मिळणं गरजेचं आहे. आता 55% गुण म्हणजे किती, तर 82.5 आणि याचा अर्थ 83 गुण तुम्हाला तिथं मिळणं गरजेचं आहे. आणि वरचे जे सर्व दिलेले आहेत तर ते सोडून तुम्हाला 60% गुण मिळाले पाहिजेत, म्हणजे किती, 90 मार्क. टोटल पेपर तुमचा पेपर 1 असणार 150 मार्काचा, पेपर 2 तुमचा असणार आहे 150 मार्काचा. तर तुम्हाला दोन्ही पेपरला जे जनरल आहेत किंवा जे ओपन कास्टचे आहेत तर त्यांना तुम्हाला 90 मार्क मिळाले पाहिजेत आणि जे बाकीचे आहेत त्यांना 83 मार्क मिळाले पाहिजे. हे तुम्ही लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट स्लाइड सर. आता अलीकडच एक नवीन जी ॲप निघालेला आहे की वारंवारता आणि वैधता याबद्दल, जे आपला NEP 2020 आहे, तर याच्यामध्ये खूप चांगला बदल केलेला आहे की जे विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण आहेत आणि त्यांना जे आपलं प्रमाणपत्र देण्यात येतं तर त्याची जी वैधता आहे, म्हणजे जे तुम्ही पास झालेले प्रमाणपत्र आहे ते पूर्वी होतं 7 वर्षासाठी, पण आता नवीन बदल झालेला आहे की तो कायमस्वरूपी तुम्हाला ते प्रमाणपत्र चालणार आहे. ते पूर्वी कसं होतं, पूर्वी ते फक्त 7 वर्षासाठी होतं, पण आता तसं नाही. आता तुम्ही एकदा पास झाला की ते तुम्हाला कायमस्वरूपी लागू राहणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट कुठला बदल झालेला आहे की जे विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण झालेले आहेत तर त्यांना त्यांचे जे मार्क अगोदरचे आहेत त्याच्यामध्ये जर इन्क्रीज करायचं असेल तर ते परीक्षा कितीही वेळा ते देऊ शकतात. तर या 2 गोष्टी इथं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या की तुम्ही परीक्षा गुण वाढवण्यासाठी कितीही वेळा देऊ शकता आणि तुमची जी वैधता आहे, व्हॅलिडिटी याला असं आपण म्हणतो, तर ती तुम्हाला कायमस्वरूपी लागू राहते. नेक्स्ट सर. आता आपण काय करूया विद्यार्थी मित्र की याचा जो सिलेबस आहे तर आता आपण काय करूया, प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघूया. त्याच्यामध्ये स्वरूप पेपर नंबर 1 इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक स्तर, एकूण गुण याच्यासाठी 150 आहेत, कालावधी याच्यासाठी 2.5 तासाचा आहे, 2 तास 30 मिनिटं. एकूण याच्यामध्ये 5 भाग आहेत, बालमानसशास्त्र, वाद्यापनशास्त्र आणि दुसरा आहे भाषा 1, तिसरा आहे भाषा 2, गणित आणि परिसर अभ्यास. तर एकूण 5 घटक आहेत, त्याच्यामध्ये 5 विषय आहेत. प्रत्येक विषय तुम्हाला 30 गुणांच्यासाठी प्रत्येकी 30 प्रश्नांच्यासाठी असणार आहे. स्वरूप मात्र त्याचं बहुपर्यायी असणार आहे आणि एकच प्रश्नपत्रिका असणार आहे आणि 150 प्रश्न तुम्हाला कंटिन्यू त्याच्यामध्ये असणार आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, हा जो सिलेबस आहे किंवा आराखडा आहे ते तुम्ही व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे.
गुणांचा पेपर आहे 150 आणि वेळ आहे 2.5 तास. पुढची स्लाइड्स. आता जो दुसरा पेपर आहे तो 6वी ते 8वी म्हणजे उच्च प्राथमिक स्तर. तर हा पेपर 150 गुणांच्यासाठीचा आहे. कालावधी सुद्धा याचा 2.5 तास आहे. त्याच्यामध्ये एकूण 4 भाग येतात विद्यार्थी मित्र. तसं पेपर 1 मध्ये 5 येतात. पेपर 2 मध्ये मात्र 4 येतात. पेपर 1 मध्ये इथं जसं बालमानसशास्त्र आहे तसं इथं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पहिला आहे. दुसरा भाषा 1 आहे. तिसरा भाषा 2 आहे आणि चौथा जो आहे तो गणित व विज्ञान हा एक गट आणि त्याला ऑर आहे सामाजिक शास्त्रीय असे 2. मात्र इथं 1 ते 2 चे प्रत्येकी 30 प्रश्न 30 गुणाला असणार आहेत आणि बहुपर्यायी स्वरूप आहे म्हणजे ऍप्लिकेशन लेवलचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण बहुतांशी ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न विचारले जातात. आणि जो गणित व विज्ञान हा जो ग्रुप आहे किंवा सोशल स्टडीजचा त्याला जे आहेत ते प्रश्न 60 प्रश्न आहेत आणि एकूण 60 गुणाला विचारले जातात. आता त्याचं प्रश्नांचं स्वरूप किंवा त्याचा सिलेबस कुठला आहे, संदर्भ पुस्तकं कुठली वापरायची आहेत, तर ह्या सर्व गोष्टी आपण हळूहळू पाहत जाणार आहे. नेक्स्ट स्लाइड सर. हा, आता आपण सर्वात महत्वाचं म्हणजे इथं अभ्यासक्रम पाहणार आहोत. संदर्भ पुस्तके पण कुठली वापरायची ते पण बघणार आहे. आता पेपर नंबर 1 येतं 1ली ते 5वी प्राथमिक स्तर, भाषा 1 आणि भाषा 2. हा अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे की जे विद्यार्थी टीईटीला फॉर्म भरायला जातात ऍप्लिकेशन करत असताना तर त्यांना कुठली भाषा निवडायची तर हे कळत नाही. तर हे तुम्ही इथं आता व्यवस्थित तुम्ही समजून घ्या की भाषा 1 आणि भाषा 2. इथे मी तुम्हाला ऑलरेडी जी आपली वेबसाईट आहे www.maha.tet तर या वेबसाईट वरूनच डायरेक्ट मी हा चार्ट घेतलेला आहे की भाषा 1 मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड आणि हिंदी. तर हा जो ग्रुप 1 दिलेला आहे भाषा 1 चा आडव्या लाईन मधला तर त्यापैकी तुम्ही कोणतीही एक भाषा घ्यायची आहे. आणि जो भाषा 2 आहे इंग्रजी, मराठी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी तर यापैकी तुम्ही एक घ्यायची आहे. तर या पद्धतीने भाषा 1 घ्यायचा आहे एक विषय म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही भाषा 1 मध्ये मराठी घेतलात, भाषा 2 मध्ये तुम्हाला इंग्रजी घ्यावा लागेल. भाषा 1 मध्ये तुम्ही इंग्रजी घेतला, भाषा 2 मध्ये मराठी घ्यावा लागेल. भाषा 1 मध्ये काही विद्यार्थ्यांनी हिंदी घेतला आहे. मला फोन येतात ऑलरेडी त्यांचे. तर दुसरा तुमचा येणार आहे मराठी किंवा इंग्रजी. तर या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे भाषा तुमच्या व्यवस्थित तुमच्या मातृभाषेनुसार किंवा तुमचं शिक्षण ज्या माध्यमातून झालेलं आहे त्यानुसार तुम्ही निवडणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड्स. आता आपण काय करूया की 1ली ते 5वी साठी अभ्यासक्रम कोणता आहे ते बघूया. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 1ली ते 5वी साठी ज्या आपल्या भाषा आहेत मराठी आणि इंग्रजी यांचाच संपूर्ण जो अभ्यास आहे तो तुम्हाला असणार आहे भाषा 1 साठी आणि भाषा 2 साठी. तर 1ली ते 5वी साठी असलेला अभ्यासक्रम हा भाषा 1 आणि भाषा 2 ला नक्की राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही सिलेबस मधला सिलेबस सोडून प्रश्न परीक्षेला तुम्हाला येत नाही. तिसरा जो तुमचा आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्र 6 ते 11 वयोगट जे आहे त्यांचे जे अध्यापन प्रक्रिया आहे, विशेष गरजा असणारी बालके आहेत, त्यांची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, शालेय आंतरक्रिया आहेत, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये कोणती, विविध अध्यापन पद्धती कोणत्या, मूल्यमापनाची प्रोसेस कशी असते, हे सर्व मुद्दे तुम्हाला इथं दिलेत. तर हे सर्व सोडून जे प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविकेच्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यासाठी जे तुम्हाला जे दिलेले विषय आहेत तर त्या म्हणजे या मानसशास्त्राशी संबंधित जो भाग तुम्हाला दिलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. इथं ठराविक पॉइंट दिलेला आहेत पण जर तुम्ही पेपर बघितला तर या ठराविक पॉइंट वरतीच पेपर नाहीये तर तो तुमचा जो चा 2 वर्षाचा जो पदविकेचा अभ्यासक्रम आहे बालमानसशास्त्राचा तर त्याच्याशी संबंधित सर्व सिलेबस तुम्ही इथं अभ्यास करायचा आहे. आता चौथा जो गणित विषय आहे गणितामध्ये मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण, गणित विषयाच्या शास्त्रीय ज्ञान या विषयावरती आधारित गणित विषयाची व्याप्ती आहे. पण इथं मी तुम्हाला सांगू इच्छिते पुढेही जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नेमका अभ्यास कसा करायचा आहे. तर इथं फक्त 1ली ते 5वीचा जो प्रचलित अभ्यासक्रम आहे
पाठ्यक्रम आहे किंवा जी पाठ्यपुस्तकं आहेत ती तुम्ही अभ्यासायची आहेत. ते सोडून तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रश्न येत नाही. नेक्स्ट सर. 5वा आहे परिसर अभ्यास. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध. तर हा परिसर अभ्यास मध्ये मिक्स झालेला आहे. कशा पद्धतीने बघा, की इयत्ता 1ली ते 5वीचा जो आपला प्रचलित अभ्यासक्रम आहे, तर त्याच्यामध्ये जो 2012चा जो पुनर्रचित अभ्यासक्रम आहे, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम, याच्यानुसार काय बदल झालेला आहे हे मी तुम्हाला प्रथम सांगते. नाहीतर तुम्ही म्हणाल की मॅडम परिसर अभ्यास हा वेगळा विषय आहे का 1ली 2रीला 3री 4थीला? तर तसं नाहीये. 1ली आणि 2रीला तो विषय भाषा व गणित, तर याच्यामध्ये तो इंटिग्रेटेड झालेला आहे, एकात्मिक झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं तो अभ्यास करताना, गणिताचा अभ्यास करत असताना, भाषेचा अभ्यास करत असताना तुम्हाला तिथं तो परिसर अभ्यासाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. आणि जो 3री 4थी 5वीचा आहे, तर त्याचे जे विषय आहेत इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, तर याचं नावच आहे विद्यार्थी मित्र, या 4ही विषयांचं एकत्रित पुस्तकाला नाव दिलेलं आहे परिसर अभ्यास. आणि ह्या परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला हे सर्व एकत्र केलेलं आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, पर्यावरण विषयक सर्व माहिती, तर याचा तुम्ही सर्व अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आता आपण काय करायचं आहे की आपण पेपर नंबर 1 साठी कोणते बुक रेफरन्स करायचे आहेत ते आपण थोडंसं बघूया. नेक्स्ट. सर्वात प्रथम आपण जो डी.एड केलेला आहे, तर त्याचा जो अभ्यासक्रम आहे, जो पाठ्यक्रम आहे, तो सर्वात प्रथम तुम्ही पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो आपला प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम आहे, तो पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र हो, जे संबंधित विषयाची राज्य शासनाची जी विहित केलेली प्रचलित पुस्तकं आहेत 1ली ते 5वीची, ती सर्व पुस्तकं तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि काठिण्य पातळी जर बघितली तर इयत्ता 1ली ते 5वी अभ्यासक्रमातील जे सर्व घटक आहेत, त्यांची जी माध्यमिक शालांत परीक्षा होते, म्हणजे जी शिष्यवृत्तीची परीक्षा होते, 5वी नंतर आता शिष्यवृत्तीची परीक्षा होते पहा, तर त्याच्यामध्ये जे काठिण्य पातळीनुसार प्रश्न विचारले जातात, सेम तोच पॅटर्न इथं तुम्हाला या पेपरला राबवला जातो. संदर्भ तुम्ही काय वापरायचा आहे, तर तुम्ही 2 गोष्टी, जो तुमचा डी.एडचा अभ्यासक्रम आहे तो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 1ली ते 5वीची पाठ्यपुस्तके. याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला अजून नंतर सांगणार आहे की कुठली संदर्भ पुस्तकं आणि कशा पद्धतीने अभ्यास पेपर नंबर 1चा करायचा आहे. नेक्स्ट सर. आता आपण पेपर नंबर 2 बद्दलचं पाहूया. नेक्स्ट स्लाइड. पेपर नंबर जे 2 आहे ते इयत्ता 6वी 8वी या वर्गासाठी आहे. उच्च प्राथमिक स्तर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यासाठी भाषा 1 आणि भाषा 2 निवडावी लागते. इयत्ता 6वी ते 8वीचा जो प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील जो संबंधित भाषेचा पाठ्यक्रम आहे, तर तो याच्यासाठी अभ्यासाला आहे. सेम बघा इथं भाषा 1 आणि भाषा 2. भाषा 1 जो ग्रुप दिलाय त्याच्यातली कुठलीही एक भाषा तुम्ही निवडा. भाषा 2 साठी जो ग्रुप तुम्ही दिलाय त्याच्यातली कोणतीही एक भाषा निवडा. तर भाषा 1 आणि भाषा 2 ह्यांचा अभ्यास करताना जी आता सध्याच्या अभ्यासक्रमानुसार जी प्रचलित पुस्तकं आहेत, तर त्याचा पाठ्यक्रम तुम्ही घ्यायचा आहे. इतर कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचार करायचा नाही. तुम्हाला मी पुढे जाऊन अजून सांगणार आहे याबद्दल डिटेलमध्ये. आता फक्त काय करा तुम्ही, भाषा 1, भाषा 2, इयत्ता 6वी ते 8वी प्रचलित पुस्तके एवढं तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट सर. तिसरा जो आहे तो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र 11 ते 14 वयोगट आहे इथं, हे तुम्ही लक्षात घ्या. किशोरावयीन अवस्थेतील मुलं, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया, किशोरावयीन अवस्थेतील मुलं आणि त्याचबरोबर कुमारावयीन अवस्था, याचा अभ्यास इथं आपल्याला करायचा आहे. यांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया, विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, विविध विषयांची अध्यापन पद्धती, मूल्यमापनाची जी प्रोसेस आहे ती, आणि या सर्व मुद्द्यांना धरून म्हणजे हे सर्व मुद्दे जे तुम्हाला दिलेले आहेत, या मुद्द्यांच्या सकट तुम्ही प्रचलित अध्यापन शिक्षणाचा जो तुमचा जो सिलेबस मधला अभ्यास आहे तो तुम्ही सर्व याच्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. त्याच्यानंतर गणित व विज्ञान हा एक गट आहे आणि एक सोशल स्टडीजचा. आता गणित आणि विज्ञान याच्यामध्ये एकूण 60 प्रश्न 60 मार्काला विचारले जातात. गणिताचे 30 प्रश्न असतात, विज्ञानाचे 30 प्रश्न.
याच्यासाठी तुम्ही जो अभ्यास करायचा आहे तर तो इयत्ता 6वी ते 8वीचा जो पाठ्यक्रम आहे, प्रचलित पुस्तकं निव्वळ ती पुस्तकं तुम्ही वापरायची आहेत. याच्यासाठी तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीचा वापर करण्याची गरज नाही. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आणि मी पुढे जाऊन तुम्हाला ऑलरेडी सांगणार आहे. नंतर पुढे सामाजिक शास्त्र हा नेक्स्ट सर. सामाजिक शास्त्र याच्यामध्ये आपण इतिहास, भूगोल, नागरिक याचा एकत्रित तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. सुरुवातीला तुम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्राचे एकूण 30 प्रश्न, भूगोलाचे 30 प्रश्न, कंटिन्यू 60 प्रश्न 60 मार्काला असणार आहे. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम असणार आहे. काठिण्य पातळी याच्यासाठी मात्र जी तुम्ही 8वी विद्यार्थ्यांची वृत्तीची परीक्षा घेता, म्हणजे जी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते उच्च माध्यमिक शाळांपरीक्षा, त्याच्या काठिण्य पातळीनुसार प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. प्रश्नांचं स्वरूप सुद्धा तुम्हाला मी काही उदाहरणं तुम्हाला देणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न वगैरे असतात. आता याच्यासाठी संदर्भ म्हणून आपण इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम म्हणजे प्रचलित पुस्तकं वापरायची आहेत. टेक्स्ट बुक याला पाठ्यपुस्तके याला आपण म्हणतो, ही वापरायची आहेत. त्याचबरोबर जो तुमचा बीएड सिलेबस आहे, विद्यार्थी मित्र हो, बीएडचा सिलेबस म्हणजे सर्व विषयांचा सिलेबस नव्हे, तर जो बीएड मधील मानसशास्त्राचा जो सिलेबसचा भाग आहे त्याच्याशी संबंधित जो पाठ्यक्रम आहे त्याला अनुसरून तो फक्त भाग इथं आपल्याला बाल मानसशास्त्रामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आणखी जी राज्य शासनानं जी प्रचलित इयत्ता 1ली ते 12वीची जी पुस्तकं आहेत तर ती सुद्धा थोडीशी तुम्ही बघणं गरजेचं आहे. पण जनरली जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत ते तुमचे 8वी पर्यंत येतात. 1ली ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकं आहेत त्याच्यातली जी 9वी, 10वी, 11वी, 12वी आहे तर त्याला अनुसरून प्रश्न अगदी एखाद दुसरा विचारला जातो, जास्त विचारले जात नाहीत. बहुतांशी प्रश्न हे तुमचे 6वी ते 8वीची जी प्रचलित पुस्तकं आहेत त्यावरतीच विचारले जातात. तुम्ही प्रश्नपत्रिकेचं जर अनालिसिस जर केलं तर ते तुम्हाला नक्की लक्षात येईल की कुठल्या आशयावरती प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट. आता सगळ्यात आपल्या जीवाभावाचा प्रश्न आहे टीईटी विद्यार्थ्यांच्यासाठी की हाऊ टू स्टडी फॉर महाराष्ट्र टीईटी एक्झाम. आपल्याला या परीक्षेसाठी नेमका आपल्याला अभ्यास कसा पद्धतीनं करायचा आहे, कसा अभ्यास केल्यानंतर आपण टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणार आहे आणि आपल्याला उत्तीर्ण होऊन फक्त चालणार नाही तर पोर्टल मार्फत आपली भरती होण्यासाठी आपल्याला उत्तम गुण सुद्धा मिळणं गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला इथं काही अभ्यास कसा करावा या दृष्टिकोनातून मार्गदर्शन सांगणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही सगळ्यांनी सिलेबस समजून घ्या. जो मगाशी मी तुम्हाला सिलेबस सांगितला तो आपल्या वेबसाईट वरती सुद्धा आहे महाटीईटी वरती. तर तो सर्व वेबसाईट वरचा सिलेबस किंवा मी दिलेला सिलेबस जर तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल तर तो तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा लिहून ठेवा. त्याची एक हार्ड जी कॉपी आहे ती तुम्ही अभ्यास करत असताना सतत तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. नंतर जी तुमची क्रमिक पुस्तकं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आता समजा तुम्ही पेपर नंबर 1चा अभ्यास करताय, त्याच्यातला तुम्ही गणिताचा अभ्यास करताय, तर गणिताची पुस्तकं सगळी तुमची 1ली ते 5वीशी रिलेटेड तुमचं असणं गरजेचं आहे. तर अशी सर्व पुस्तकं तुम्ही सर्व जमा करा. पहिली गोष्ट सिलेबस हार्ड कॉपी, दुसरी गोष्ट क्रमिक पुस्तकं गोळा करा, विषयानुसार ती एकत्र ठेवा. इथं 1लीचं पुस्तक आहे, तिथं 7वीचं पुस्तक आहे, इथं 8वीचं पुस्तक आहे असं करू नका. कारण ज्या विद्यार्थ्यांनी पेपर नंबर म्हणजे पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 या दोन्हीसाठी ऍप्लिकेशन केलं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, विषयानुसार पुस्तकांचं काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आणि बारकाईनं त्याचं वाचन करायचं आहे. सुरुवातीला तुम्ही ओव्हरलुक करा पुस्तकांचं, लक्षात येणार नाही तुम्हाला नेमका सिलेबस काय आहे ते. म्हणजे कुठलाही विषय असेल, बालमानसशास्त्र असेल किंवा एखादं इतिहासाचं पुस्तक असेल, ओव्हरलुक करा आणि ज्या नेक्स्ट तुम्ही दुसऱ्यांदा त्याचे काय कराल की वाचन कराल, त्याची रिव्हिजन करायला जाल त्यावेळी मात्र तुम्ही त्याचं बारकाईनं निरीक्षण करा आणि मग नंतर सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, 3ऱ्या स्टेपला ते पण मी तुम्हाला सांगते पुढे जाऊन. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यासाचं टाइम टेबल तयार करा. मागील टीईटीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं चिकित्सक परीक्षण करा. प्रश्नांचं स्वरूप तुम्ही समजून घ्या, अर्थ समजून घ्या. कारण जर तुम्हाला प्रश्न कसे विचारले आहेत ते जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही अभ्यास करत असताना भरकटत जाणार आहे. भरकटू नका. कमी वेळामध्ये तुम्ही जास्त स्मार्ट अभ्यास करा,
चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. अभ्यासाचे टेक्निक्स तुम्ही यूज करा आणि जास्त करता थोडं वाचन करा, पण ते व्यवस्थित वाचन करा. पाठीमागच्या साधारणपणे एकूण 6 वेळा टीईटी झालेल्या आहेत. तर त्यापैकी कमीत कमी 3 ते 4 टीईटीचे तर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे हार्ड कॉपीमध्ये पाहिजेत. सॉफ्ट कॉपीमध्ये नको. हा तुम्ही खर्च करा. कारण तुम्ही इतर कुठे खर्च करू नका. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, की कुठं तुम्ही खर्च करता, ढीगभर पुस्तकं खरेदी करता, तर तो खर्च न करता एक हार्ड कॉपी जवळ ठेवा, पुस्तकं गोळा करा आणि मागील मात्र 3-4 वर्षाच्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका ह्या 3 गोष्टी अभ्यास करताना जवळ पाहिजे. टाईम टेबल तुम्ही तयार करा. सुरुवातीला 1 आठवड्याचं टाईम टेबल करा, पुन्हा नंतर 15 दिवसाचं करा आणि त्या टाईम टेबलचा फॉलो अप करा. मला टीईटी एक्झाम पास व्हायचं आहे आणि तेही उत्तम गुणाने पास व्हायचं आहे. हे तुम्ही नक्की तिथं ठरवून अभ्यासाला लागा आणि ती तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्र. मी तुम्हाला सांगते, की टीईटी परीक्षा इतकी अवघड नाहीये. तुम्ही जर तो अभ्यास प्रामाणिक तो जर अभ्यास तुम्ही विद्यार्थी मित्र प्रामाणिकपणे केला आणि अगदी सिस्टमॅटिकली गेला तुम्ही अभ्यास, तर कुठल्याही पद्धतीची तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही काय करायचं, की जे अगोदरचे जे पेपर आहेत, तर ते तुम्ही विद्यार्थी मित्र सोडवणं नक्की गरजेचं आहे. त्याचा सराव करा तुम्ही. प्रश्नपत्रिका घ्यायची आणि ते सोडवायचं. असा तुम्ही सराव केला, की तुम्ही नक्की व्यवस्थित म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट येतं. 2.5 तासामध्ये आपण किती प्रश्न सोडवू शकतो. कारण ज्यांचं गणित आहे किंवा गणिताचे प्रश्न पेपर नंबर 1 ला जे आहेत, तर ते सोडवायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे कुठले प्रश्न आपण अगोदर सोडवायचे आणि कुठले प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवायचे याचं तुम्हाला नक्की नियोजन करता येतं. आणखी कुठलीही गोष्ट कुठलं ना तुम्ही विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, की मी तर मार्गदर्शन देत आहे. माझ्यासारखी तुम्हाला अनेक जण मार्गदर्शन पण तुमची स्वतःची एक स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःचं ठरवायचं की मला नेमकं काय करायचं आहे ते. मार्गदर्शन तुम्ही घ्यायचं आणि स्वतःची एक स्ट्रॅटेजी ठरवून तुम्ही स्वतः तुम्ही तयारी करायची आहे आणि या पद्धतीने या परीक्षेला तुम्ही सामोरे जायचं आहे. नेक्स्ट सर. आता तुम्ही ज्या भाषा आहेत विद्यार्थी मित्र मराठी, इंग्रजी, गणित किंवा अ, गणित, विज्ञान हे जे विषय आहेत, तर यांचा अभ्यास करताना तुम्ही पुस्तकं वाचा आणि पुस्तकं वाचत असताना सुरुवातीला तुम्ही ओव्हरलूक करणार आहात. त्यावेळी तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या खाणाखुणा पुस्तकामध्ये करू नका. पण जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम ते पुस्तक वाचाल, त्यावेळी तिथं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न प्रत्येक विधानावरती कशा पद्धतीने येऊ शकतो याचा नक्की विचार करा. आणि त्याला तिथे तुम्ही काय करा अंडरलाईन करा. कारण कसं आहे, की अभ्यास करत असताना तुम्ही नोट्स काढणं खूप वेळ जाऊ शकतो. कारण लिखाण कधी करणार एवढं तुम्ही. तर त्याच्याबद्दल त्याच्याऐवजी मी इथं तुम्हाला एक सोपा पर्याय सांगत आहे, की तुम्ही पुस्तक वाचत असताना तिथं काय करा तुम्ही, सुरुवातीला पुस्तकं वाचत असताना कुठल्याही पद्धतीचं अंडरलाईन करू नका, काही करू नका. फक्त पुस्तक वाचा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा वाचायला जाणार त्यावेळी या पुस्तकामध्ये काय आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. त्यावेळी तुम्हाला तुमच्या जवळ क्वेशन पेपर असणार आहे. तुमच्या डोळ्यापुढे सिलेबस असणार आहे. तुमच्या जवळ पेन असणार आहे. 2 रंगाचे पेन. एक हिरव्या रंगाचं पेन असणार आहे, एक तुम्ही लाल रंगाचं पेन वापरायचं आहे. आणि प्रश्नांचं स्वरूप बघून समजा आता टीईटीच्या परीक्षेमध्ये इतिहास याच्यावरती असा प्रश्न विचारलेला आहे. उदाहरणार्थ आता इथं मी तुम्हाला एक प्रश्न सांगते. समजा तुम्हाला जर विद्यार्थी मित्र असा जर प्रश्न विचारला असेल, की गोपाळ बाबा वलंगकर यांनी टिंब-टिंब या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. विटाळ विध्वंसन, स्त्री-पुरुष तुलना, शेतकऱ्याचा आसूड, स्त्री धर्मनीती. तर याचं बरोबर ऑप्शन विटाळ विध्वंसन येतं. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारलेत म्हणजे तिथं तुम्ही काय करायचंय, की तुम्हाला अंदाज येतो, की मॅडम इथं मला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे स्वतःच स्वतः तुम्ही काय करायचं आहे म्हणजे तुमचं तुम्हाला ते स्वतः कळतं. जेव्हा तुम्ही स्टडी करताना मन लावून जेव्हा तुम्ही अभ्यास करत असताना, तेव्हा तुमचं तुम्हाला स्वतःला ते रिअलाईज होतं, की याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जिथं तुम्हाला सोपं आहे, सर्वच अवघड नसतं. काही गोष्टी सोप्या असतात. जी गोष्ट सोपी आहे ना, तिथं तुम्ही ग्रीन पेननं करा, की जे तुम्ही नंतर ओव्हरलूक केलं सुद्धा तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. पण जे तुम्हाला कठीण वाटतं एखादा शब्द, सनावळा वगैरे किंवा एखादी घटना घडलेली आहे,
इतिहासामध्ये विज्ञानामध्ये काही फॉर्म्युले असतील, गणितामध्ये काही सूत्र असतील, तर तिथे तुम्ही काय करा, नक्की रेड पेनने अंडरलाईन करा. आणि या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर नक्की तुम्हाला ज्यावेळी तिसऱ्यांदा तुम्ही तिथं रिव्हिजन करायला जाल, त्यावेळी हां, हे सोपं आहे, हे ओव्हरलूक केलं तुमच्या लगेच लक्षात येतं. आणि हे थोडंसं कठीण आहे, म्हणजे याला थोडा आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल. म्हणजे या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि अभ्यास करत असताना ना विद्यार्थी मित्र, कधीही तुम्ही सोपा जो भाग आहे तो परफेक्ट करा. ही माझी माझी स्वतःची स्ट्रॅटेजी आहे सर. काय होतं, की विद्यार्थी खूप कठीण जो भाग आहे, तर तो तुम्ही जास्त वेळ त्याच्यासाठी देता आणि इन्व्हॉल्व होता. पण सोप्या जो भाग आहे आणि परीक्षेला खूप विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे, की "अरे, हा प्रश्न तर माझ्या हातातला होता आणि मला नेमकं ते आठवलं नाही." तर असं करू नका. जे सोपं आहे ना, ते तुम्ही परफेक्ट करा. कसाही प्रश्न त्याच्यावर विचारून देत मला उत्तर देता आलं पाहिजे. फर्स्ट टार्गेट तुमचं आहे, मला टी उत्तीर्ण झालं पाहिजे. सेकंड टार्गेट तुमचं कुठलं आहे, की मला जास्तीत जास्त गुण मिळवले पाहिजेत. हे तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला, की तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. आता बालमानसशास्त्रामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत, त्या वरवर पाहता नीट समजत नाही. तर त्याचा तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे, वाचल्या पाहिजेत, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती विद्यार्थी मित्र हो, जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत ना, तर ते ॲप्लिकेशन लेव्हलचे प्रश्न विचारले जातात. आणि त्यामुळं काय होतं, की तुम्ही जे परीक्षा देताना म्हणजे घरी वाचत असता तुम्ही, तर तुम्हाला असं वाटतं, "अरे, मी खूप अभ्यास केलेला आहे." तसं नाही. तुम्ही जो अभ्यास करताय ना, तर त्या अभ्यासाबरोबर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठला प्रश्न विचारलाय ना, ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं मी तुम्हाला एक प्रश्न सांगते बघा, की खाली दिलेल्या विधानामध्ये कूट उकलण्यास सहाय्यक ठरणारे विधान कोणते? व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देते. अ, एखादी व्यक्ती समस्या सोडवण्याऐवजी समस्येपासून स्वतःची सुटका करून घेते. व्यक्ती आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढते. एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करते. तर याचा जो बरोबर पर्याय तो विद्यार्थी मित्र हो, पर्याय 4 आहे. तर हे कधी समजणार तुम्हाला? तर त्याचा अर्थ तुम्हाला चारही पर्यायांचा नीट लावता आला पाहिजे. म्हणून तुम्ही बालमानसशास्त्रामध्ये काय केलं पाहिजे, की तुम्ही कुठल्याही कन्सेप्टचा वरवर अभ्यास नका करू. त्याचा अर्थ समजून घ्या, स्वरूप समजून घ्या, त्याची व्याप्ती पण थोडीशी तुम्ही बघा. अ, अध्ययनाच्या उपपत्त्या आहेत ते तुम्हाला पुन्हा-पुन्हा वाचल्या पाहिजेत. आणखी विद्यार्थी मित्र तुम्ही बी-एडमध्ये परीक्षा देता, तर त्या प्रश्नांचं स्वरूप किंवा लांबी जी असते ना, ती खूप छोटी असते बहुतांशी वेळा हां. तर तशी इथं नसते टी-ई-टीला. त्यामुळे तो प्रश्न वाचणे आणि त्याचा अर्थ लागणे, तर ह्या गोष्टीला खूप वेळ जातो. त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास जर उत्कृष्ट पद्धतीने केला असेल, तर तुम्हाला त्या विधानाचा अर्थ लगेच कळतो. टी-ई-टीचे क्वेशन पेपर जर बघितले, माझे स्वतःचे मी टी-ई-टीसाठी बुक केलेले आहेत. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला नमुना प्रश्न टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये आलेले दिलेले आहेत. तर त्या प्रश्नांची लांबी बघा. मी आता सुद्धा माझ्या बी-एडच्या विद्यार्थ्यांना आणि माझं जे खाली आता तुम्हाला प्रत्येक स्लाइडला बघा डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल दिसतंय. हे माझं स्वतःचं चॅनल आहे. तर याच्यावरती मी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत. आणि हा कोपऱ्यामध्ये खाली माझा प्रत्येक स्लाइडला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्हाला टी-ई-टीचे व्हिडिओ जर बघायचे असतील बी-एडचे, तर तुम्ही मला या नंबरवरती मेसेज पाठवा किंवा माझ्या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या. तर त्याच्यावरती मी माझ्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप दिलेलं आहे, की टी-ई-टीला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि अगदी आपल्याला एका ओळीमध्ये प्रश्न आणि 4 शब्दामध्ये पर्याय असं तिथं आपल्याला सवय झालेली असते. तर टी-ई-टीला तसे प्रश्न नसतात. एखाद दुसरा प्रश्न तसा असतो. बहुतांशी इतिहासामध्ये तसे प्रश्न येतात. मराठीमध्ये जरा लांबीने कमी येतात. पण बालमानसशास्त्रामध्ये प्रश्नांची लांबी मोठी असते. त्यामुळे तुम्ही स्वरूप जे आहे ते प्रश्नाचं आणि पर्यायांचा अर्थ कळण्यासाठी तुम्ही कन्सेप्ट नक्की समजून घेणं गरजेचं आहे. एक विषय जर घेतला तर तो संपूर्ण वाचून काढा. थोडा वाचून तो बाजूला ठेवू नका. एका विषयासाठी किती वेळ द्यावा लागतो याचा अंदाज घ्या. टाईम टेबलमध्ये त्याची नोंद करा आणि पुढच्या वेळी तुम्हाला त्यासाठी किती वेळ लागतो हे तुमच्या लक्षात येईल. अ, विद्यार्थी मित्र तुम्ही अभ्यास करत असताना उदाहरणार्थ मराठी हा विषय घेतलाय. 1ली ते 5वी चा तुम्हाला पेपर द्यायचा आहे. 1ली ते 5वी ची तुम्हाला 5 पुस्तकं वाचायची आहेत मराठीला. तर जी तुमची हार्ड कॉपी सिलेबसची आहे, तर हां, तिथं आणि टाईम टेबल तर तुम्ही दोन्हीमध्ये तिथं नोंद करून ठेवा, की मला 1ली ते 5वी ची 5 मराठीची पुस्तकं वाचण्यासाठी टोटल किती वेळ लागतं. असं करून तुम्ही काय करायचं आहे, वेळेचा अंदाज घेऊन तुमच्या अभ्यासाचं स्पीड वाढवायचं आहे
त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की पॉझिटिव्हली तुम्ही परीक्षेला सामोरे जा. कुठल्याही पद्धतीने निगेटिव्हिटी मनामध्ये अजिबात ठेवू नका आणि अभ्यास केल्यानंतर कुठलीही गोष्ट अवघड नाही हे तुम्ही लक्षात घ्या. कितीतरी मोठी अवघड कामं आपण साध्य करत असतो आणि आपण स्वतःला कुठल्याही पद्धतीने कमी समजू नका. स्वतःमध्ये एक पोटेन्शियल आहे की ज्याला तुम्ही बाहेर काढा. येस, आय कॅन डू, आय कॅन इम्प्रूव्ह आणि मी करू शकतोय आणि मी या अटेम्प्टमध्ये मी टीईटी पास होणार आहे. हे तुम्ही ठरवून अभ्यासाला लागा. प्रॉब्लेम्स खूप असतात, प्रत्येकाला असतात. जगात असं कोणी नाही की ज्याला प्रॉब्लेम्स नाहीयेत. आता मला सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होते. तरी सुद्धा मी आज सरांना फर्स्ट टाइम त्यांनी मला फोन केला आणि मी लगेच त्यांना बोलले, की "नाही सर, आज आपण 15 ऑगस्टला करूया." आणि हो म्हणाले सर आणि आमचं डन सुद्धा झालं. पण मला काही अडचणी आल्या तरी अक्षरशः गोरे मॅडम आपल्या आहेत आजच्या आपल्या ह्याला वेबिनारला. तर त्यांनी सुद्धा खूप ह्याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगते की सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि जस्ट माझ्या जे डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरून आमची ओळख झाली. तर मॅडम आणि मी आम्ही दोघीही परवा दिवशी रात्री आणि परवा दिवशी रात्री मी 2:30 वाजता त्यांना पीपीटी करून पाठवली आणि रात्री आम्ही दोघी जण 1:30 वाजेपर्यंत होतो. सकाळी 4ला उठून आणि माझा जवळजवळ दररोज 2.5 तासाचा प्रवास आहे. कॉलेजमध्ये जाणे 1.25 तास आणि येणे 1.25 तास आणि माझ्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ वगैरे सगळं. तर याच्यातून मला करायचंय ना, मी वेबिनार करायचंय मला. येस, आय कॅन डू आणि मी तुमच्या समोर आज इथं प्रेझेंटेशन करत आहे. तसं तुम्ही सुद्धा काय करायचंय की मी टीईटी पास होणार आहे. का होऊ शकत नाही? मी डी-एड केले, मी बी-एड केले. मग ही परीक्षा माझ्यासाठी का अवघड आहे? अजिबात अवघड नाहीये. तुम्हाला ह्याच्यातून जे मी तुम्हाला गाईडन्स देत आहे त्याच्यातल्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही नक्की टीईटी उत्तीर्ण होणार आहे. तर तुम्ही खूप चांगल्या मार्काने सुद्धा उत्तीर्ण होणार आहे. नेक्स्ट सर. आता याच्यासाठी कुठले कुठले बुक करायचे आहेत पेपर नंबर 2 साठी. नेक्स्ट सर. आता पेपर नंबर 2 लाच फक्त रेफरन्स बुक मी सांगणार नाही. पेपर नंबर 1 ला सुद्धा मी सांगणार आहे. पेपर नंबर 1 साठी विद्यार्थी मित्र हो इथं मी आता तुम्हाला सांगत आहे की टोटल माझी 5 बुक पब्लिश झालेली आहेत. त्याच्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह अँड इन्व्हॉल्व्ड टीचर एज्युकेशन इन इंडिया आहे की जे भारतामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. को ऑथर आहे त्याच्यामध्ये मी आणि टीचर फ्युचरल इन टीचर एज्युकेशन असं माझं टॉपिक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर व्यक्तिमत्व विकास हे पुस्तक माझं पब्लिक झालेलं आहे की जे इयत्ता 9वी 10वीला जे टीचर शिकवतात त्यांच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट इथं मी तुम्हाला दिसत असेल तर हे अध्ययन हे एक पुस्तक आहे आणि त्यानंतर हे अध्यापन हे एक पुस्तक आहे. तर ही जी दोन्ही पुस्तकं जी माझी आहेत ते पुस्तकं फक्त एकच डोळ्यापुढे मी उद्देश ठेवून केलेला आहे की तुमचा टीईटीचा सिलेबस जो बालमानसशास्त्र आणखी जो तुमचा अध्यापन शास्त्र आहे तो आणि तुमचा जो डी-एडला आणि बी-एडला जो सिलेबस आहे तो. तर या दोन्ही सिलेबसला अनुसरून ही दोन्ही माझी पुस्तकं आहेत आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की या दोन्हीच्या सुद्धा पहिली जी आवृत्ती आहे ती पहिल्या अध्ययनची जी आहे ती पहिल्या 6 महिन्यामध्ये संपलेली आहे. जस्ट गेल्या महिन्यात ती आवृत्ती आता संपलेली आहे जुलैमध्ये आणि अध्यापनची थोड्या कॉपी शिल्लक आहेत. तर ही दोन्ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत. जर त्याची तुम्ही रेफरन्स जर यादी बघितली तर जवळजवळ 2 वर्ष मी पुस्तकं तयार करत होते आणि खूप डीप मध्ये जाऊन तयार केलेलं आहे. उदाहरणार्थ आता एखादा अध्ययन संक्रमण जर हा पॉइंट घेतला तर त्या पॉइंट साठी तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 बुक रेफर करावे लागतात. तर त्या सर्व पुस्तकातला भाग एकत्र करून मी आपल्या पुस्तकामध्ये टाकलेला आहे. तर त्यामुळे ही अध्ययन अध्यापन ही 2 माझीच पुस्तकं आहेत. ती तुम्ही नक्की रेफर करा आणि संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं पुस्तक आहे. तर हे एक तुम्ही रेफर करू शकता आणि टीईटीच्या प्रश्नपत्रिकांचा एक संग्रह आहे तो एक तुम्ही यूज करू शकता. एवढंच तुम्ही यूज करा पेपर नंबर 1 साठी. आणि जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं फक्त पाठ्यपुस्तकं एवढं आणि पाठ्यपुस्तकं 101% तुम्ही नक्की टीईटी पास होणार आहे आणि तेही चांगल्या मार्काने. पेपर नंबर 2 साठी सुद्धा ही माझी 2 पुस्तकं आणखी जे शशिकांत अन्नदाते सर आहेत त्यांचं एक पुस्तक आणि विद्यार्थी मित्र त्यांचा पेपर 2चा जो संच आहे तो.
आणि पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 1 हे संच जो आहे तर तो तुम्ही विकत घ्या किंवा तुम्ही डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता. नसेल तर मी त्याची PDF पाठवणार आहे पुढच्या 8 दिवसामध्ये. जर कोणाला हवी असेल तर तुम्ही ती माझ्या मोबाईलवरती तुम्ही WhatsAppला फक्त मला मेसेज सेंड करा. मला या नंबरला शक्यतो तुम्ही 99% कॉल करू नका. कॉल रिसीव्ह केला जात नाही. फक्त तुम्ही टेक्स्ट मेसेज करा आणि त्याच्यावर मी तुम्हाला रिप्लाय 101% देणार. फक्त कॉल रिसीव्ह होणार नाही कारण बरंच काम माझं चालू असते त्यामुळे मी कॉल रिसीव्ह नाही करू शकत. आणि डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल ह्या YouTube चॅनेलला सगळ्यांनी भेट द्या. टीईटीचा गायडन्स मी ऑलरेडी सुरू केलाय. पार्ट 1 आलेला आहे. पार्ट 2 उद्या किंवा परवा दिवशी येईल आणि पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला लेक्चरला सुरुवात करणार आहे, गायडन्सला पण सुरुवात करणार आहे. तर या पद्धतीने हे माहिती आहे. आता सगळ्यात शेवटची स्लाइड आपली असणार आहे. नेक्स्ट सर. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टीईटीच्या संदर्भामध्ये कुठले आहेत ते मी आता इथं काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हे तुमच्यापैकीच काही विद्यार्थ्यांनी मला विचारलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून इथं मी गायडन्स देत आहे तुम्हाला. काही विद्यार्थ्यांनी प्रश्न सुद्धा इथं विचारलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे प्रश्न तुमचे 7 प्रश्नांची उत्तर तुम्ही ऐकलं की बहुतांशी प्रश्न आपले चॅट बॉक्स मध्ये कमी होणार आहेत. पहिला प्रश्न आहे की या परीक्षेचा नेमका अभ्यास कसा करायचा. नेमका अभ्यास म्हणजे तुम्ही D.Ed आणि B.Edचा जो तुमचा अभ्यास आहे पेपर तुमच्या पेपर 1 आणि पेपर 2 नुसार आणि पाठ्यपुस्तके आणि मी दिलेली संदर्भ पुस्तके एवढंच तुम्ही रेफर करायचं आहे आणि एवढ्याचाच अभ्यास करायचा आहे. तुम्ही एकाला 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा थोडी पुस्तके वाचा पण ती परफेक्ट वाचा. त्याची रिव्हिजन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करा तुम्हाला शक्य असेल तर नोट्स काढा. पण नोट्स काढायला खूप वेळ जातो हे मी अनुभव घेतलेला आहे. मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं तसं तुमच्याकडे जे तुमची हार्ड कॉपी घ्या. कुठल्याही पद्धतीचा तुम्ही ऑनलाईन अजिबात अभ्यास करू नका. जर तुम्हाला पाठ्यपुस्तकं उपलब्ध नसतील तर तुम्ही डाउनलोड करा आणि तिथं तुम्ही PDF हे करा तुम्ही प्रिंट मारून घ्या. ह्या परीक्षेचा अभ्यास तुम्ही ऑनलाईन करू शकत नाही. ऑनलाईन तुम्ही अभ्यास कुठं करा. उदाहरणार्थ माझं लेक्चर आहे YouTube वरती. तिथं मी अध्ययन उपपत्ती पॉइंट घेतलाय. तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन केले. त्याच्यावरती आधारित अशा पद्धतीने प्रश्न येणार हे मी तुम्हाला सांगतोय. तिथं तुम्ही ऑनलाईनचा उपयोग करा. पण तुम्ही ज्यावेळी रीडिंग करणार आहे आणि विदाउट रीडिंग तुम्ही टीईटी पास होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या. वाचन करा, विचार करा, त्याच्यावरती थोडंसं चिंतन करा आणि लक्ष देऊन अभ्यास करा. हीच माझी तुमच्यासाठी ट्रिक्स आहे. चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्क पद्धती आहे का. एकच मिनिट. चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्क पद्धती नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. B.Ed करत असलेले सध्या कोणते विद्यार्थी टीईटीला फॉर्म भरू शकतात. तर जे विद्यार्थी B.Ed करत आहेत त्यांनी जर ग्रॅज्युएशन आपलं हे D.Ed केलं असेल तर ते पेपर नंबर 1 ला ऍप्लिकेशन करू शकतात. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मगाशी मी उत्तर दिलेलं आहे. एक मिनिट. ज्यांनी ग्रॅज्युएशन नंतर हे केलेलं आहे डिप्लोमा केलेला आहे शिक्षणशास्त्र मधला म्हणजे ज्यांनी D.Ed केलेला आहे आणि जे B.Ed करत आहेत असे विद्यार्थी पेपर नंबर 1 नक्की ऍप्लिकेशन करू शकतात. आणि ज्यांचं B.Ed पूर्ण झालेलं आहे ते दोन्ही पेपरसाठी ऍप्लिकेशन नक्की करू शकतात हे तुम्ही लक्षात घ्या. ज्यांचं B.Ed पूर्ण झालंय त्यांना असं वाटतं की आम्ही पेपर नंबर 2 ला ऍप्लिकेशन करू शकतो तर तसं नाहीये. पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 1 या दोन्हीला B.Ed पूर्ण झालेले विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकतात. आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे की NEP 2020 मध्ये टीईटी परीक्षा वैधता आराखडा महत्व कसा बदल झाला हे मी एक एक पॉइंट नुसार सांगते.
वैधता म्हटलं तर आताच जी आर आलेला आहे. इथं माझ्याजवळ जी आर सुद्धा आहे. 2021 मध्ये तो जी आर आलेला आहे बघा. एकच मिनिट. इथं माझ्याजवळ जी आर आलेला आहे बघा 9/6/2021 आणि हे सर्व जी आर जे आहेत ते आपल्या वेबसाईट वरती उपलब्ध आहेत. तर काय जी आर आलेला आहे तर वैधता अशी आहे की तुम्ही एकदा टीईटी पास झाला की ती कायमस्वरूपी तुम्हाला लागू आहे. तुम्हाला परत टीईटी पास झालंच पाहिजे ऍप्लिकेशन साठी हे बंधन नाही. पूर्वी 7 वर्षाची मुदत होती आता तसं नाहीये. आराखडा कशा पद्धतीने असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भरपूर विद्यार्थी मला प्रश्न विचारतायत की 9वी ते 12वी साठी काय? तर इथं तुम्हाला मी आराखडा सांगितल्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. सध्या फक्त जी टीईटी घेतली जाते ती 1ली ते 12वी साठी घेतली जाते. सॉरी 1ली ते 8वी साठी घेतली जाते. आणि पवित्र पोर्टलला जी मागच्या 2 वर्षापासून भरती सुरू आहे, ते 9वी ते 12वी ला ऍप्लिकेशन ज्यांनी केलेलं आहे, तर त्यांनी फक्त TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्या आधारे त्यांची भरती पवित्र पोर्टलवर सुरू आहे. पण पुढे जाऊन NEP 2020 मध्ये हा आराखडा म्हणजे बदललेला आहे त्यांनी. कसा आराखडा केलाय? तर जसं आता पेपर 1 1ली ते 5वी, पेपर 2 6वी ते 8वी हा असा त्याच्यामध्ये आराखडा नाही. तर एकच आराखडा आहे 1ली ते 12वी. टीईटी परीक्षा 1ली ते 12वी साठी पुढे जाऊन होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचं महत्त्व म्हणजे तुम्ही बी.एड झालेला विद्यार्थी 1ली ते 12वी साठी टीचिंग करू शकणार आहे. आणखी शिक्षण सेवक पद हे रद्द केलेलं आहे. NEP 2020 मध्ये शिक्षण सेवक पद हे रद्द केलेलं आहे. आणि शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डी.एड सुद्धा बंद केलेला आहे. डी.एड हा कोर्स NEP 2020 मध्ये बंद केलेला आहे. त्याबरोबरच विद्यार्थी मित्र एम.फिल ही जी डिग्री आहे, हे जो कोर्स आहे तो सुद्धा बंद केलेला आहे. हे बी मी तुम्हाला सांगते. आता हा चेंज NEP 2020 मध्ये केलेला आहे. पण त्याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही. फक्त जी वैधता आहे टीईटी पास झालेल्या त्यांना कायमस्वरूपी लागू केलेला आहे. ही एकच आता जारी केलेला आहे जी.आर. मगाशी मी तुम्हाला तारीख सांगितली. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून जारी केलेल्या नाहीत. त्याचं जी.आर. आल्यानंतर अंमलबजावणी त्याची सुरू होणार आहे. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. अभ्यासक्रमानुसार कोणकोणती संदर्भ पुस्तके वापरावीत? तर मी मगाशी दिलेली संदर्भ पुस्तके तेवढीच तुम्ही वापरायची आहेत. खूप पुस्तकं वाचली म्हणजे चांगला अभ्यास होतो असं नाही. ठराविकच पुस्तकं वाचा, पण ती खूप मनातून अभ्यास करा. चांगल्या पद्धतीने वाचा, बारकाईनं निरीक्षण करा आणि तुम्ही जास्तीत जास्त वाचन करून लक्षात ठेवा. यावरती आधारित तुमची पेपर परीक्षेतील प्रश्न तुम्हाला नक्की समजणार आहेत. टीईटी परीक्षेमध्ये दोन्ही पेपरला उत्तम गुण कशा पद्धतीने मिळवू शकता? तर आता उत्तम गुण मिळवण्यासाठी एक म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. सातत्य त्याच्यामध्ये तुमचं असलं पाहिजे. नाहीतर आज मी 6 तास अभ्यास केलाय आणि उद्या 2च तास अभ्यास केलाय असं नको. परीक्षा तुमची 10 ऑक्टोबरला आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत तुमचं टार्गेट असलं पाहिजे की मी खूप चांगल्या मार्काने टीईटी उत्तीर्ण होणार आहे. उत्तम मार्क कशासाठी लागतात? तर ज्यावेळी तुमची भरती होते पवित्र पोर्टलला तर तेथे फक्त तुम्ही उत्तीर्ण असाल तर ऍप्लिकेबल होऊ शकता. म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. पण जर तुम्हाला पवित्र पोर्टल करून तुम्हाला म्हणजे तुमची नियुक्ती होणं गरजेचं असेल तर तिथं मार्कांचा क्रायटेरिया लावला जातो. आणि मग त्यावेळी तुमचे मार्क तिथं फार उपयोगी पडतात. अगदी जर तुम्ही याद्या जर बघितल्या तर एकेका मार्कामध्ये 5-5 हजार विद्यार्थी असतात. तर त्यामुळं तुम्हाला एक मार्क सुद्धा खूप महत्वाचा असतो. आणि या दृष्टिकोनातून आजपासून तुमचे दिवसाचे 24 तास तर त्या 24 तासातलं मी माझ्या आयुष्यासाठी करिअर करण्यासाठी टीईटी परीक्षा पास होण्यासाठी आणि उत्तम गुण मिळवण्यासाठी मी किती वेळ देऊ शकतो आणि मी कसा अभ्यास केला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की हे जे पुढचे चेंज आहेत ते लागू होण्यापूर्वी हा एक तुम्हाला गोल्डन चान्स आहे. कारण आताच एक नवीन बदल आलेला आहे. CTET ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन होणार आहे. साधारणपणे डिसेंबर 2021 किंवा जानेवारी 2022 मध्ये CTET ही ऑनलाईन पद्धतीने होईल. आणि ही तुमची जी परीक्षा आहे ही सुद्धा कदाचित ऑनलाईन पद्धतीने पुढच्या वेळी होईल.
आणि कदाचित असं म्हणते मी, तुम्ही लक्षात घ्या, क्रायटेरिया जो आहे तर तो कदाचित बदलेल सुद्धा. कारण ह्याच वेळी मला माझ्या चॅनलवरती जर तुम्ही गेला तर मी टीईटीच्या ज्या न्यूज आहेत, अपडेट आहेत, त्याच्यावरती ऑलरेडी 2 व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही बघा. बाकीच्या राज्यांच्या ज्या टीईटी परीक्षा होत आहेत तर त्याच्यामध्ये कोणता बदल होत आहे. आणि आता सध्या संपूर्ण आपल्या भारतामध्ये जे आपलं NEP 2020 आहे तर त्याच्यामध्ये जो आपला मनुष्यबळ विकास आहे त्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण ही जी गुंतवणूक आहे याच्यावरती खूप भर दिलेला आहे. आणि सध्याची जी आपली एज्युकेशन प्रणाली आहे ती क्वालिटेटिव्ह जी आपले एज्युकेशन आहे, क्वांटिटेटिव्ह एज्युकेशन नको आहे, तर क्वालिटेटिव्ह टीचर त्यांना हवे आहेत. आणि या दृष्टिकोनातून आपण जर जास्तीत जास्त अभ्यास करून ही परीक्षा आपण उत्तीर्ण झालात आणि चांगल्या मार्काने झालात तर तुम्हाला पवित्र पोर्टल कडून तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जॉबची तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे. त्यामुळं पूर्वी कसं होतं की ज्याला काही जॉब मिळत नाही ते उठायचे आणि शिक्षक व्हायचे, पण आता तसं राहिलेलं नाहीये विद्यार्थी मित्र हो. या आताच्या युगामध्ये तुम्हाला चांगले विद्यार्थी घडवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सतत अपडेट राहणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून हा टीईटीचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करून आपल्या भारताचं भावी भवितव्य आपल्याला घडवायचं आहे, आपल्या राज्याचं भवितव्य घडवायचं आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही बी पॉझिटिव्हली पुढे जा. आता भरती होत नाही किंवा काही बाकीचे इश्यूज आहेत, पण तुम्ही ह्या बाकीच्या इश्यूज वरती, निगेटिव्ह सिस्टीम वरती न विचार करता तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा. तुम्हाला नक्की याच्यातून कुठला ना कुठला तरी जॉब मिळणार आहे. आणि एकदा तुम्ही टीईटी पास झाला तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, पात्र होणार आहे. ही सर्वात मोठी तुमच्यासाठी गोष्ट आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही टीईटी जर पास झाला नाही, क्वालिफाईड झाला नाही तर मग तुम्ही जॉबला कसं ऍप्लिकेशन करणार. आणि मुळात तुम्ही डीएड बीएड करत असताना खूप वेळ खर्च केलेला असता, खूप तुमचे परिश्रम असतात आणि तुमची स्वप्न असतात, तुमच्या घरच्यांची सुद्धा स्वप्न असतात, किंवा याच्यातून तुमच्या जे तुमचे घरचे सदस्य असतात तर याचं सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करायचं असतं. तर याच्यासाठी अपडेट राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या सर्व दृष्टिकोनातून मी तुम्हाला आजचा आपला हा गायडन्स दिलेला आहे. तर नेक्स्ट सर झालेला आहे बहुतेक. तर आता मी काय केलेलं आहे, या पद्धतीने तुम्हाला गायडन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना माझी पुस्तकं हवी असतील त्यांनी माझ्या त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. YouTube चॅनलला भेट द्या. सर्वजण कॉन्टॅक्ट मध्ये राहा. आणि आपल्या डॉक्टर नयन सरांनी आपल्या गोरे मॅडमनी मला परमिशन दिली आजच्या या वेबिनारसाठी. यासाठी मी त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि मला खूप चांगल्या पद्धतीने संधी दिली. टीईटी वरती इथून पाठीमागे माझे 2-3 लेक्चर झालेले आहेत, पण आजचं लेक्चर खूप मोठं झालेलं आहे. आणि मला समाधान या गोष्टीचं आहे की मला जे मुद्दे सांगायचे होते ना ते मी सर्व इथे क्लिअर केलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांचे अजून काही प्रश्न असतील तर त्यांना सुद्धा मी उत्तर द्यायला तयार आहे. मला प्रश्न तुम्ही विचारू शकता. छान, अति छान, एकदम. मला वाटतं या वेबिनार नंतर बहुतेक सगळे टीचर निश्चिंत होऊन जाणार टीईटीचं. जे गोंधळ होतं ते गेलं. माझी एक विनंती आहे सगळ्या टीचरांना, प्लीज स्विच ऑन युअर माईक. आपलं माईक तुम्ही चालू करा आणि आपले व्हिडिओ चालू करा. फक्त 1 मिनिटसाठी, फक्त 1 मिनिट. आपले माईक आणि आपले माईक जे मोबाईल मध्ये बॉटम कॉर्नर मध्ये लेफ्ट कॉर्नर मध्ये माईक असतं ते खाली चालू करा. सगळ्यांचे माईक चालू करा. प्लीज स्विच ऑन युअर माईक, ऑल ऑफ यू. ओके, ऑल ऑफ यू. माईक मला माईक अजून सगळ्यांचे दिसत नाही, सगळे लाल मध्ये माईक आहे. आपले माईक चालू करा प्लीज, ऑल ऑफ यू. प्लीज स्विच ऑन युअर माईक. मी हे केव्हाही केलं नाही अजून आजपर्यंत कुठल्याही वेबिनारमध्ये, पण आज मला हे करायचं आहे. अभिषेक, can you make everybody unmute? Okay, yes, I have done it. Excuse me, sir, माझा एक question आहे. Please clap for teacher. वेबिनार झाला होता.
Very nice lecture. ओके आता मी सगळ्यांना मूड मध्ये टाकलं परत मॅडम सुपर एकदम सोपं करून टाकलं तुम्ही सगळं आता काही प्रश्न आलेत मॅडम ओके व्हिडिओ बंद करायचं असते. ऐकायला येत एक्सक्यूज नाही. मी सर, माझा एक प्रश्न आहे. हॅलो आता व्हिडिओ बंद करा चालेल आणि म्यूट बी करा हॅलो सर, माझा एक प्रश्न होता, फक्त त्याचा आन्सर मिळेल का मला? हो एक मिनिट काही प्रश्न इथं चॅट मध्ये आलेले आहेत ओके मॅडम कसं करूया मी इकडे वाचत राहू का की डू यू वॉन्ट टू आस्क त्याला विचारू द्या तुम्हाला माईक चालू करून बरेच प्रश्न आले तिकडे चॅट मध्ये एक एक करून आपण सोडू शकता का मॅडम तुमच्याकडे टाइम किती आहे मॅडम उर्मिला जी मॅडम हॅलो हॅलो मॅडम माईक ओपन केलं काही समजत नाही. मॅम माईक बंद आहे तुमचा मॅम माईक चालू करा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या मॅम. सर्वांचे माईक चालू झाल्यावर कोणी काय म्हणतं हॅलो. काहीच कळणार नाही. हॅलो हा मॅडम हो मॅडम हॅलो सर हो हा तुम्ही हा, चॅट मॅडम. बॉक्स मधले प्रश्न अगोदर विचारा तुम्ही मग आपण त्यांना उत्तर हो देऊया हो कारण सगळ्यांना ठीक आहे, सुरू ओके. केलं तर मग परत प्रॉब्लेम होईल परत कोण तेच आपल्याकडे अजून 15-20 मिनिटं आहेत हा. याच्यानंतर आमचं दुसरं एक वेबिनार आहे ओके एकच मिनिट बीएड अपियर स्टुडंट्स पण पेपर नंबर साठी ऍप्लिकेशन करू शकतात काय आय थिंक दिस इज बीन आन्सर्ड याचे उत्तर sir. आधी दिलेले आहे पेपर दिलेलं. 1 बीएड स्टुडंट्स ऍप्लिकेशन करू शकतात का ज्यांचं पेपर बीएडला आहे पण ज्यांचं फर्स्ट इयर किंवा फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर फोर्थ सेमिस्टर काही असू दे पण त्यांनी जर डीएड पूर्ण केलं असेल तर ते फक्त पेपर नंबर 1 ला ऍप्लिकेशन करू शकतात पेपर नंबर 2 ला ऍप्लिकेशन करू शकत नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या ओके सर नेक्स्ट ओके बीएड किती वर्ष झाले आहे वर्षाचे झाले आहे असं काय राजेश विचारलं. शिकते हा 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 ठीक आहे सध्या आता बीएड 2 वर्षाचा कोर्स झालेला आहे आणि जे एनसीईआरटी चे जे रिजनल कॉलेजेस आहेत किंवा म्हणजे इंटिग्रेटेड कोर्स आहे 12वी नंतरचा तर तो 12वी नंतरचा बीए बीएड किंवा बीएससी बीएड हा 4 वर्षाचा आहे आणि बीएड ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जर असेल तर तो तुमचा 2 वर्षाचा कोर्स आहे त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला मी आणखी सांगते की एनईपी 2020 नुसार बीएड जे आहे ते तुमचं कंपल्सरी 12वी नंतर 4 वर्षाचं होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते पण ते नंतर अजून लागू केलेलं नाहीये 2023 नंतर त्याच्यावरती प्रोसेस सुरू होणार आहे ओके नेक्स्ट सर बुकचे नाव तुम्ही दिली लास्ट सेमिस्टरला असलेले स्टुडंट्स एलिजिबल आहेत का आय थिंक त्याचे झाले सर हो 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 सर एक प्रश्न होता आम्ही हा, आयसीएससी बोला. शाळेत शिकवतो हो, हो. आम्ही मुंबईमध्ये आयसीएससी शाळेमध्ये शिकवतो तर आणि आम्हाला मग ही एक्झाम देणं गरजेचं आहे का आता जे आयसीटी वगैरे आहेत ना शिक्षक हॅलो आयसीएससी हा आयसीटी शिक्षक किंवा म्युझिक किंवा एसीडी किंवा जे बीपीएड वगैरे आहेत ना तर त्यांना टीईटी परीक्षा नाहीये मी आयसीएससी शाळेमध्ये हिंदी या विषय शिकवतोय
हा गेली 12 वर्ष झाली माझी. हा हा हो देणं गरजेचं आहे सर तुम्हाला. मग तिथं हिंदी विषयासाठी गरजेचं आहे. हॅलो मॅम, नॉन अकॅडमिक सब्जेक्ट जे आहेत म्युझिक, ड्रॉइंग, पीटी ह्यांना गरजेची आहे का परीक्षा देणं? नाही ना? नाही नाही ना, गरजेची नाहीये. यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया आहे. ओके मॅम, थँक्यू सो मच. हा हा मॅडम प्रश्न विचारू का? ग्रॅज्युएशन केलेलं आहे. 2013च्या अगोदर जे शिक्षक 2013च्या अगोदर जे शिक्षक नोकरी करत आहेत त्यांनी ही टीईटी दिली पाहिजे का? मग ते कोणतंही बोर्ड असेल, आयसीएससी बोर्ड, सीबीएसई बोर्ड, कोणतेही असेल, बिना अनुदानित शाळेत आम्ही काम करत आहोत, तर आम्हाला ही परीक्षा दिली पाहिजे का? आणि 2010ची आमची नियुक्ती आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे? मला वाटते तो कोर्टामध्ये प्रश्न मला वाटते चालू आहे, बरोबर ना मॅडम? हो हो हा आणि हो. ऑलरेडी हो, मॅडम. कोर्टानं त्याच्यावरती हायकोर्टनं डिसिजन दिलेला आहे आणि तो तुम्ही फॉलो करायचा आहे मॅडम. मॅडम तुम्ही सांगाल का? पण नाही, आम्हाला नाही माहिती, मला आम्हाला माहिती नाही, आम्हाला मॅडम. शाळेतून आम्हाला माहित नाही. मी ह्याच्यावरती एवढंच म्हणते मॅडम की शासनाच्या ध्येय धोरणानुसार आणि बदलत्या नियम म्हणजे जे बदललेले त्यांनी वेगवेगळे जी धोरण जी आर आहेत त्याच्यानुसार तुम्ही टीईटी पास असणं गरजेचं आहे. हे माझं मत आहे मॅडम त्याच्यावर. हा, कारण काय मॅडम त्या जी आर मध्ये खूप शासनाचं लक्षात येत नाही. इंग्लिश मीडियम सॉरी सगळे एक संगती बोलणार तर काही काम होणार नाही. अच्छा मॅडम, माझा एक प्रश्न आहे. एक मिनिट काही प्रश्न अगोदर आलेले आहेत, त्याला आपण पूर्ण करू. मॅडम एक प्रश्न आहे. मिनी from 1999 that second प्रश्न येतात एक बघा. I started working from 1999, but then second year of break in service, are we still supposed to give the test exam? मॅडम आपला आवाज नाही येत मॅडम, एक मिनिट अनम्यूट करा. हा सर, मला पुन्हा एकदा प्रश्न विचारता. आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. नाही सॉरी, कुठे गेला तो प्रश्न? मॅडम, जो 150 मार्काचा पेपर येणार तो मराठीतून असणार सगळे प्रश्न की इंग्लिश मधून? दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न असतात. प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये असतात. आणि मॅम मराठी टीईटी एक्झाम दिली की सीटीईटी पण देणं गरजेचं आहे का? मॅम टीईटी दिल्यावर सीटीईटी पण देणं गरजेचं आहे का? हे बघा, सीटीईटी परीक्षा जी आहे ना मॅडम, तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये द्यावी लागते. आणि सीटीईटी परीक्षेसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत, तर ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलवरती त्याच्यावरती स्पेशल 15 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे. एक सजेशन तुम्हाला असं आहे माझं की तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि दुसरं इथं सजेशन माझं असं आहे की तुम्ही सीटीईटी परीक्षेला जर इंटिग्रेटेड कोर्स केला असेल BA B.Ed चा, तरच तुम्ही ऍप्लिकेशन करू शकताय. नॉर्मल जे B.Ed किंवा हे केलं असेल 2 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं जे B.Ed केलंय ते सीईटी परीक्षेसाठी ऍप्लिकेशन करू शकत नाहीत. What for English medium teachers? English medium teachers. इंग्लिश मीडियम ना सुद्धा सेमच रूल आहे. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, मग मी सांगितलं तुम्हाला माध्यमांचा सुद्धा एक ऑप्शन त्याच्यामध्ये आहे. तुमची पुस्तके मराठीमध्ये आहेत ना? माझी पुस्तकं मराठीमध्ये आहेत, पण एक गोष्ट त्याच्यामध्ये मी केलेली आहे की इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा विचार करून प्रत्येक पॉइंटला इंग्लिश मध्ये नाव, प्रत्येक कन्सेप्टचे डेफिनेशन इंग्लिश मध्ये दिलेले आहे, सब पॉइंट इंग्लिश मध्ये दिलेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की पुस्तकासाठी तुम्ही इंग्लिश मटेरियलच्या ज्या लिंक वापरलेल्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला पुस्तकाच्या बॅक साईडला दिलेल्या आहेत. धन्यवाद धन्यवाद. मॅडम, मी आहे ना बीएड 98 मध्ये केलेलं आहे. बीएड मी 98 मध्ये केलेलं आहे. ओके, फक्त 98 पासून मी शिकवत आहे, पण मध्ये ब्रेक ऑफ सर्व्हिस होती 2 वर्ष, तर मला टीईटी देणं आवश्यक आहे. आणि ऑलरेडी मी 47 इयर ओल्ड आहे. 47 ओल्ड आहे म्हणल्यानंतर तुम्हाला चालणार नाही मॅडम, टीईटी देता येणार नाही. कारण टीईटीचा फॉर्म भरताना पण वयाची अट आहे. आणि पवित्र पोर्टलला तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरता, ऍप्लिकेशन करता, वयाची अट सांगा ना मॅडम. मॅडम आवाज येत नाही. मॅडम आवाज एज लिमिट किती आहे ते सांगा ना. ओपन मध्ये वयाची अट 43 पर्यंत, सॉरी
38 पर्यंत आहे आणि बाकीच्या यांच्यासाठी 43 पर्यंत आहे. हे तुम्ही पहा व्यवस्थित. 38 मीन्स हाऊ मेनी? माझा एक प्रश्न आहे 38 मॅडम. 38. 38 तोच नाही शकणार ना, 38 च्या वरचे लोक नाही द्यायची ना. बीएड फर्स्ट इयरला ओके, थँक्यू. तुमच्या सगळ्या शंका त्यांना कॉन्टॅक्टद्वारे करा, ते आता कम्प्लीट होत आहेत. मॅडम हॅलो, सगळे बोलणार तर कोणा एकदम गोंधळ होणार नाही, काही कळणार नाही. अवेलेबल आहेत का? हॅलो 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 प्लीज वेट, प्लीज वेट. हॅलो हॅलो नयन सर. हॅलो. हा मॅडम. हा नयन सर. एक मिनिट प्लीज, एव्हरीबडी म्यूट युअर माइक, अदरवाइज आय विल बी म्यूटिंग एव्हरीबडी. प्लीज म्यूट युअर माइक. नयन सर, येस मॅडम, येस मॅडम. तुम्ही जरा त्यांना सूचना द्या. मी फक्त एक कॉल अटेंड करते आणि 1-2 मिनिटात परत आले. हो बरं 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 बरं, हा ठीक हा आहे, ठीक हा आहे. मी कॉल ठीक अटेंड आहे, करते, तोपर्यंत तुम्ही जरा त्यांना ठीक सूचना आहे, द्या. मी ठीक आपल्याला आहे. ओके 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 ओके. हॅलो. Hello sir. Hello sir, we want to know about the age limit for this job, government job. Yes, age. हॅलो सर. हॅलो सर, प्रायव्हेट स्कूलमध्ये तर ऑल टीचर्स हॅलो ऑल टीचर्स, आय एम सो सॉरी. आपल्याला इकडे आज बंद करावं लागेल. आता आमचा एक वाजता दुसरा वेबिनार आहे, तर मला झूम आता इकडे मोकळा करावा लागेल. ओनली एज क्रायटेरिया सर, इफ यू कॅन टेल अस एज क्रायटेरिया. Yes, sir. Please, age criteria. Tell me. I have no idea, ma'am. Then she's gone. Please see the chat. Please see the chat. Chat box में दिया हुआ है. Okay. एक काम करा. Please check the chat box. Please, my request to all teachers. माझी विनंती आहे, एक काम करा. Please fill up the feedback form. We'll again have one more session with Dr. Urmilaji. Okay. Teachers, please check the chat boxes. Yeah, I know, but see, there's a time limit, ma'am. Okay, 6 o'clock we have to end because we have to. We have another webinar at 6 o'clock. Okay, and we didn't know कि इतना time लगेगा. So many people will ask me question. Okay, एक काम करा. But I promise. एक मिनिट मला पूर्ण करू द्या प्लीज. एक मिनिट. मी एक मिनिट तुमचे सगळे प्रश्नाचे उत्तर मिळणार. ओके, फक्त आज नाही होणार आहे. मी अजून एक वेबिनार करणार किंवा मी दुसरं काहीतरी अरेंज करणार आणि तुमचे जेवढे प्रश्न आहेत तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला सगळ्यांना आम्ही रिप्लाय करू. ओके, हे माझी गॅरंटी आहे. एक क्वेश्चन घ्या एवढे. मला अरे 6 नाही मॅडम, एक मिनिट. 6 वाजले मॅडम. थँक्यू सो मच. आय नीड टू थँक ऑल द पार्टिसिपेंट. इथे आम्ही आता बंद करतोय वेबिनार. थँक्यू सो मच. मॅडम, प्रायव्हेट शाळेसाठी एज ग्रुप. Okay, so Please tell me, ma'am, age limit and government approval of no, legal please government, understand. sir. Bhagwan, come on, teachers. I hope you. टीईटी पेपर आम्हाला कशावर मिळतील? काही वेबसाईट सांगू शकता का? मॅडम, एक प्रश्न आहे जरा माध्यमाशी रिलेटेड, आपल्या परीक्षेच्या माध्यमाशी. हॅलो मॅडम. मॅडम म्यूट होत आहेत आणि आता मला एक काम करा. मला प्रश्न बरेच काही आहे. हॅलो सर, हॅलो सर, ऐका ना. करावं लागेल. सर वन क्वेश्चन. हॅलो सर. फॉलो करायला. अच्छा, एक काम करा. चॅट मध्ये फीडबॅक फॉर्मचं लिंक दिलेलं आहे. प्लीज त्या लिंक मध्ये क्लिक करा. आपला फीडबॅक भरा. जे काही फीडबॅक फॉर्म भरणार त्यांना सर्टिफिकेट मिळणार. आणि आजचा जो रेकॉर्डिंग आहे तो रेकॉर्डिंग बी आम्ही कसं तुम्हाला मिळणार त्या तुम्हाला आम्ही पर्सनली सगळ्यांना आम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा तुमच्या ईमेल वरती आम्ही पाठवणार. ओके, डिटेल्स जे काही माहिती आहे ते. आणि मला मॅडमला थँक्यू बोलायचंय. मॅडम धन्यवाद. हॅलो सर, एकच क्वेश्चन घ्या मॅडम साठी. एक प्रश्न आहे. सगळ्यांना प्रश्न आहे. मी प्रॉमिस करतो, तुम्ही मला जे काही प्रश्न आहेत ना तुम्ही मला व्हॉट्सअप मध्ये टाका किंवा मॅडमच्या मोबाईल वरती टाका आणि आम्ही ते सॉल्व्ह करू. तुमचे सगळे प्रश्नाचे उत्तर मिळणार. पण आज एक प्रश्न घ्या ना माझा प्लीज. मला फॉर्म भरायचा आहे. मला फॉर्म भरता येईल. ओके, एज लिमिटचं ऐका. फॉर्म भरण्याशी रिलेटेड प्रश्न आहे मॅडम आणि हा सर्वांनाच प्रश्न आहे. भरायचा आहे आणि म्हणजे भरावं की आपण जे नाही? माध्यम ठीक आहे.
हो, तो प्रश्न घ्या ना एवढा. आपण जे माध्यम ओके चला एक लास्ट प्रश्न विचारा हो. विचारा आपण जे Age related. माध्यम निवडतो ना सर परीक्षेचं, हो त्याच्यामध्ये बघा आपण बोला. हिंदी माध्यम जर निवडलं तर त्याच्यासाठी फर्स्ट लँग्वेज मराठी हिंदी आणि सेकंड लँग्वेज मराठी किंवा इंग्रजी आहे. आणि सेकंड जर आपण मराठी माध्यम निवडलं तर त्याला फर्स्ट लँग्वेज मराठी आणि सेकंड इंग्रजी येते. हॅलो, हा बोला की, बोला मी ऐकते. तर आपण समजा जर मराठी मीडियम मधनं आपलं शिक्षण झालेलं आहे तर हिंदी माध्यम निवडून आपण परीक्षा देऊ शकतो का? तर मुळात त्याचा जॉब साठी काही म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो का पुढे नंतर सर्टिफिकेटचा? इकडे बघा, मुळात कसं आहे माहितीये काय, पेपर नंबर 2 ला ज्यावेळी तुमचा विषय जो आहे ना, तर त्याच्याशी रिलेटेडच तुमची भरती होते. तो विषय आणि तुमची जी बीएड ला जी मेथड असते काय, तर त्याच्यानुसार तुमच्या हे होतं, भरती होते. लक्षात आलं का? त्यामुळे तुम्ही विषय निवडताना तुम्ही त्याला अनुसरून निवडणार. उदाहरणार्थ समजा तुमचं मराठी माध्यमाचं तुम्ही असाल तर तुम्ही मराठी हा विषय निवडणार आणि दुसरा तुम्ही इंग्रजी निवडणार, बरोबर? तुम्ही मराठीच्या ऐवजी जर हिंदी निवडला तर तुम्ही पात्र होऊ शकत नाही सर. हिंदी विषय आहे ना मॅडम आमचा. हा, मग तुमचा जर हिंदी विषय असेल ना सर, तर तुमचा हिंदी आणि दुसरा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी निवडू शकता. दुसरा प्रॉब्लेम तर येणार नाही ना मॅडम तसं काही? नाही, भाषा 1 साठी हिंदी विषय जर तुम्ही घेतला तर भाषा 2 साठी तुम्ही मराठी किंवा इंग्रजी याच्यातला कुठलाही एक विषय घेऊ शकता. हो मॅडम, माझा प्रश्न आहे, मला फॉर्म भरायचा आहे. माझं 39 एज आहे मी आता, मग मी टीटी देऊ शकते का? फॉर्म जरी तुमचा एखाद्या स्वीकारला गेला तरी पवित्र पोर्टल वरून भरती होताना मॅडम प्रॉब्लेम त्याचा नक्की येणार आहे. तुम्ही मला तेच ओपन मध्ये विचारायचंय. जर असेल, हो ओपन मध्ये असेल तर प्रॉब्लेम येणार. हो, म्हणजे मी समजा पास झाले टीटी पण नंतर माझा अप्रूव्हल निघेल का? मॅडम एक प्रश्न आहे. खाजगी मध्ये जॉबला काही प्रॉब्लेम नाहीये, पण गव्हर्नमेंट साठी पोर्टलला गेला तर नक्की प्रॉब्लेम येणार त्याचा. हॅलो, पेपर 2 देऊ शकतात का? पेपर 1 न देता पेपर देऊ शकता? मॅडम एक प्रश्न आहे. आम्हाला पेपर पाहिजे असतील मागच्या काही. हॅलो नयन सर. मॅडम हॅलो मॅम. हो मॅडम, हो मॅडम. सर त्यांना म्यूट करा, आपण कॉमन मध्ये सूचना देऊया जरा. ऐकत नाही टीचर डिसिप्लिन, थोडा डिसिप्लिन आणा तुम्ही. ओके येस, मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, मला माहिती आहे सगळ्यांना काही ना काही प्रश्न आहेत. मी तुम्हाला माझ्या खाली फॉर्म भरा, तुम्हाला सगळ्यांना इकडे चॅटमध्ये फॉर्म टाकला आहे, तो फॉर्म भरा तुम्ही. आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करू आणि आम्ही तुम्हाला तुमचे प्रश्न कसे सोडायचे त्याची जबाबदारी माझी आहे. मी मॅडम सांगते बोलतो आणि काही जर गरज पडले तर अजून एक वेळा आपण वेबिनार करू. आणि नाहीतर तुमचे जे काही प्रश्न आहे त्याचा तुम्ही आम्हाला प्रश्न टाका, आम्ही मॅडमला विचारून तुम्हाला जबाब देणार. तुम्ही मॅडमला त्रास देऊ नका, मॅडम बिझी असतात. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार सगळ्यांना. ओके, माझी ही गॅरंटी आहे. नयन सर, बोला. नयन सर, माझी सर्व विद्यार्थ्यांना एक मी रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही सर्वजण आता बंद करा प्रश्न विचारायचं. जे काही प्रश्न असतील ते नयन सरांच्याकडे पाठवा. नयन सरांची आणि मी आम्ही दोघेही चर्चा करतो. त्या सगळ्या तुमच्या प्रश्नांच्या वरती नक्की विचार करून पुढच्या 3-4 दिवसामध्ये अजून आपण पुढच्या 8 दिवसामध्ये लगेच वेबिनार आपण हे करू. 25 तारीख आहे ऑगस्ट, 25 ऑगस्ट ऍप्लिकेशनची. तर जर आपण प्रश्न तुमचे सगळे बघा, तुम्ही सगळे टाका त्यांना प्रश्न सगळ्यांनी आणि त्याच्यावरती नयन सर आणि आपण चर्चा करून मग त्याच्यावरती आणखी एखादा वेबिनार आपण घेऊया मग सर त्याच्यावरती. परफेक्ट मॅडम, थँक्यू. आपण चालू करू शकतो ना? हॅलो, एक काम करा, ज्याला बी सगळ्यांना इकडे लिंक चॅटमध्ये लिंक दिले ते लिंक मध्ये क्लिक करा आणि त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरा. आम्ही तुम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करतो. ते फॉर्म काही नाही, फक्त तुमचं नाव, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर आहे ते टाका. कारण की इकडे झूम मध्ये तुमचं नाव आम्हाला सगळ्यांचे नाव आम्हाला मिळत नाही. तुमचे फोनचे नाव येतात, रेडमी, मायमी सगळे असतात, आयफोन असे सगळे फोन नंबर तुमचे नाव असतात. म्हणून आम्ही हे फॉर्म भरून घेतो. तुम्ही फॉर्म भरा आणि जे काही प्रश्न आहे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मॅडम देणार, ही माझी गॅरंटी आहे. आणि
त्याबरोबरच आता मी धन्यवाद करतो, आभार मानतो सगळ्यांना. आजचा वेबिनार 450 जाऊन जास्त लोक आज वेबिनार मध्ये आले. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर पार्टिसिपेशन. मॅडम आपका Thank you, sir. आभार, थँक्यू सो मच. आणि शिल्पा गोरे मॅडमचा थँक्यू. त्यांनी thank you, sir. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. आणि Thank you. Happy Independence Day. Thank you, ma'am. Thank you, sir. थँक्यू. Bye. प्लीज फॉर्म भरा सगळ्यांनी नयन कॉन्टॅक्ट करूच. हो नयन मॅडम. सर गोरे मॅडम आहेत का गेला? गोरे मॅडम गोरे मॅडम आहे वाटतो. गोरे मॅडम तुम्ही आहेत का? प्रायव्हेट शाळा Bye. मॅम प्रायव्हेट शाळांना पण टीईटी देणे कंपल्सरी आहे का? प्रायव्हेट शाळांना जर वय मर्यादा जास्ती असेल तर 50 असेल तर? नयन सर मी लिहून द्यायला तर मॅडम? चालेल का? हॅलो हो मॅडम मॅडम हो मॅडम 50 असेल तर? मॅडम तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करतो नंतर मॅडम. ओके. हो थँक्यू मॅडम, थँक्यू वन्स अगेन. आपला आभार एकदम आणि छान एकदम छान वेबिनार. थँक्यू Sir, where can we ask questions? Madam, yes, you can. Yes, I'm answering that question. There's a link given, bit.ly/srd-feedback. Please click on that. You will get a form. Please fill up a form. Sir, I have done that. Sir, I did that. Okay, so we'll get back to you. Sir, मुझे नहीं मिला form. Okay, thank you. मैडम क्लिक करियो लिंक चैट बॉक्स में है, चैट बॉक्स में है फीडबैक. चैट पे है. हम आपको Sir, we are non-Marathi students, so are we able to attempt Maharashtra TET? Ma'am, I am not the expert, ma'am. My only request to all of you is please fill up the form, because that's how we'll get your number and we'll connect back to you. And I'll guarantee I'll connect everybody, and people who know us, who have been part of our webinars in past, they know we'll solve all of your problem. That is why we are there. SRD फाउंडेशन काम ही है टीचरों के लिए काम करना. आपके जो भी प्रश्न है, जो भी आपके टीईटी रिलेटेड जो भी इश्यूज है, उसको हम हल करने की हमारी जवाबदारी है. मैं करूंगा. आप खाली हमको फॉर्म इसलिए भरवाते हम ताकि हमको फीडबैक मिले आपका. अगर हम अच्छा काम करें तो हमको प्रोत्साहित होते हैं, इट मोटिवेट्स अस. अगर कहीं कमतरता रह जाती है तो आप अगर हमको बताएंगे तो हम अगली बार हम इसको इम्प्रूव कर सकते हैं. ओके, फीडबैक कहाँ पर देना है? फीडबैक कहाँ पर देना है? In the chat box ये on देखो that link, no? चैट पे लिंक है. देखो मैं वापस डाल रहा हूँ. ओके, एक बार वापस डाल रहा हूँ मैं चैट पे. तब मेरे नाम पे आएगा ये. ओके, देख ये लिंक है. अभिषेक, एक मिनट, you don't put Abhishek, please don't put. Let me put so people don't get confused. Okay, it will come in Dr. Nayan Bheda name. Okay, this is my link दिया मैंने. Okay, bit.ly ऐसा उस पे क्लिक करिए. आपके फोन पे या आपके लैपटॉप पे एक फॉर्म खुलेगा. उस फॉर्म को भरिए प्लीज. ओके, Thank you so much, Nayan sir. थैंक यू. Sir, sorry, but the link is not opening. One second. अभिषेक, लिंक इज ओपनिंग. हेलो, फॉर्म भरने के बाद वो सर्टिफिकेट डाउनलोड नहीं हुआ है. नहीं, सर्टिफिकेट हम लोग आपको बताएंगे सर्टिफिकेट कैसे डाउनलोड करना है. ओके, थैंक यू सर, थैंक यू. सर्टिफिकेट वहां से डाउनलोड नहीं होगा, वो गूगल फॉर्म है. सर्टिफिकेट आपको भेजा जाएगा और कैसे आपको सर्टिफिकेट मिलेगा उसकी जानकारी आपको मिलेगी आपके मोबाइल पे. आपको मैसेज आ जाएगा. सर मैं आपका ऐप डाउनलोड करके उसको फॉर्म भर लिया है. हाँ ठीक है. थैंक यू सर, थैंक यू सो मच. थैंक यू. So I would. It is not opening. Okay, मैडम आप खाली okay एक काम करिए. I don't know why it is not, because I just clicked right now. It is working in my machine, so it is definitely opening. आप खाली अपने ब्राउजर में जाके इसको टाइप कर लीजिए bit.ly/srd-feedback. उतना खाली टाइप कर दीजिए. आपको फॉर्म खुलना चाहिए आपके इस पे. ब्राउजर में जाके bit.ly/srd-feedback FEEDBACK.
जो आपको यहाँ दिख रहा है वही लिंक है मैडम। कोई बात नहीं तो अच्छा। सर कैन वी गेट रिकॉर्डिंग ऑफ दिस? कैन वी गेट रिकॉर्डिंग? Yes, you'll get recording also. Everything we'll get in touch with all of you and we'll you giving you the details how recording also is available on our app. So there's a Teacher Talk app, उस ऐप पे आपको रिकॉर्डिंग के लिंक भी मिल जाएंगे और जितने लोग ने आज पार्टिसिपेट किया है उनको सर्टिफिकेट भी मिलेगा। खाली उनको केवल आप फीडबैक फॉर्म भर के दे दीजिए। नाइन सर। ओके हाँ यस मैम। नाइन सर, जस्ट आय वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट यू की तुम्ही खूप संयमानं आम्हाला सगळ्यांना हँडल केलं। थँक्यू। आम्ही सगळे आमच्या स्टुडंट पेक्षा लहान झालो होतो आणि उर्मिला मॅम आणि तुम्ही खूप सुरेख पद्धतीने हाताळलं आणि इतका विश्वास तुम्ही देताय ना की याच्या नंतरही तुम्ही आम्हाला मदत कराल। मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही खूप गोड मराठी बोललात। धन्यवाद। थँक्यू सो मच। आभार। मी मराठी माणसात वावरलो एवढ्या वर्षांनी आणि SSC मध्ये मी सर्वात हायेस्ट मी मराठी मध्ये मार्क्स मी पटकावलेले। पण नंतर काय बिझनेस मध्ये आल्यानंतर तुमची मराठीची वाट लागते आणि इंग्लिश टेक्स ओव्हर ऑटोमॅटिकली। हो बरोबर आहे। पण हा आदर्श आहे आमच्यासाठी, कारण आम्ही महाराष्ट्रीयन सध्या मराठी सोडून हिंदी आणि इंग्लिश मध्ये सुरुवात करतो। तुम्ही मराठी कार्यक्रम आणि मराठीतून बोललात, खूप सुरेख, मनाला असं स्पर्शन गेला। धन्यवाद। आभार। थँक्यू सो मच। थँक्यू। आभार। ओके सो मी आता वेबिनार इकडे मी पूर्ण करतो, एंड करतो आणि पुढच्या वेबिनारसाठी आम्ही तयारी करतो। सगळ्यांना आम्ही कनेक्ट करणार आणि उर्मिला मॅडम सांगते जर जमलं तर अजून एक वेबिनार करू। तुमचे जे काही प्रश्न आहे ते सगळे सोडून घेऊ, गॅरंटी आहे तुम्हाला। थँक्यू व्हेरी मच। ओके सर, थँक्यू। वेबिनार लवकर झाला तर चांगलं होईल, कारण फॉर्म भरण्यासाठी आम्हाला लवकर भरता येईल फॉर्म।